हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे 2019 to 2024मध्ये जितके पण MPSC राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न आले होते ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. याच्या आधी मी एक अपलोड केला होता व्हिडिओ रिगार्डिंग पॉलिटीचे जितके पण PYQs होते, ठीक आहे. त्याचबरोबर आपण हिस्ट्री, ठीक आहे, हे दोन्ही जे आहे सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी आधीच सांगितलं जॉग्राफी, त्याचाच अर्थ भूगोल आपण डिस्कस करू. त्याचबरोबर एक परत पॉईंट सांगायचं आहे, जसं जसं काही दिवसानंतर बाकी सब्जेक्टचे पण जे आहेत व्हिडिओज लवकरात लवकर या चॅनलवर घेऊन येणार. अँड येस, काही लोकांना जर PYQची बुक्स घ्यायची असेल तर त्यांची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. यू कॅन परचेस दोज बुक फॉर कव्हरिंग द PYQ सेक्शन. ओके. आता परत एक पॉईंट तुम्हाला सांगायचं होतं की चॅनलवर व्ह्यूज आहेत पण लोक सबस्क्राईब नाही करताय, ठीक आहे. सो प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल बिकॉज एफर्ट्स लागतात, मेहनत लागते व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि येस, एक इम्पॉर्टंट सांगायचं होतं की प्रिलिम्सची आता आपल्याला जसं माहिती आहे, हा व्हिडिओ मी जूनला अपलोड करत आहे, तर जूनपासून आणि आपल्याला माहिती आहे सप्टेंबरमध्ये 2025ची प्रिलिम्स आहे, तर आपल्याकडे अप्रॉक्स 4 मंथ राहिले आहेत. तो 4 मंथ प्लॅन फॉर प्रिपरेशन ऑफ MPSC राज्यसेवा मी अपलोड केलेला आहे, ठीक आहे, हा व्हिडिओ. आणि येस, तुम्ही बघू शकता अप्रॉक्स 1.1K व्ह्यूज पण गेलेले आहेत, गुड व्ह्यूज. आणि लोकांनी पण खूप कमेंट केलं, क्वेश्चन्स विचारले, ठीक आहे, त्याचे आन्सर्स पण मी केलेले आहेत. तर कशाप्रकारे प्लॅन करायचं आहे ते हे तुम्ही एकदा व्हिडिओ बघून करू शकता पुढचे 4 महिने प्लॅन. त्याचबरोबर आपल्याला CSATला कशाप्रकारे आपण प्लॅनिंग करू शकतो पुढच्या 4 महिन्याची ते पण आपण चॅनलवर आणलेले आहे. सो यू कॅन वॉच दोज व्हिडिओज. ओके, चला आता आपल्या डिस्कशनकडे वळूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे 2019 पासून आपण सुरू करू आणि हळूहळू जसं जसं आहे तसं तसं पुढचं जे काही डिस्कशन आहे त्याच्याकडे वळूया. तर बघा, इथे विचारलं आहे की व्हॉट आर द एव्हिडन्स इन फेवर ऑफ अ कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी. ओके, ज्यांनी पण NCERT वाचली असेल, ठीक आहे, NCERT जॉग्राफीवाली 11th क्लासची, ठीक आहे, फिजिकल NCERT, त्याला माहीत असेल सेकंड लेसन आहे हा, त्याच्यामध्येच आपलं कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी कव्हर आहे पूर्ण. तर मी तुम्हाला बेसिक आयडिया देऊन देते. कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी ना अल्फ्रेड वॅगनर या पर्सननी दिली होती. यांच्या अकॉर्डिंग इनिशियली जितके पण कॉन्टिनेंट आहेत त्यालाच आपण खंड म्हणतो, ठीक आहे, अर्थवर आहेत, तर ते ॲक्च्युली सर्व सर्व सोबत एकत्र होते, ठीक आहे. तर त्याला लार्ज कंटिनेंटला त्यांनी पॅन्जिया असं टर्म दिलं होतं आणि जो ओशियनवाला पार्ट होता, ठीक आहे, त्याला त्यांनी पॅन्थेलसा असं टर्म दिलं होतं, ठीक आहे. तर इनिशियली ऑल कंटिनेंट वेअर टुगेदर, दॅट्स वाय त्याला आपण पॅन्जिया म्हणतो. आणि लेटर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ड्यू टू व्हेरियस फोर्सेस, ठीक आहे, जो पॅन्जिया आहे त्यालाच अर्थ जितके पण ग्राउंड एरिया होता, ठीक आहे, लँड एरिया होता, तो हळूहळू ब्रेकडाऊन व्हायला लागला. तर इनिशियल स्टेजमध्ये ते 2 पार्टमध्ये डिवाइड झालं, त्याला आपण एक म्हणतो लोरेशिया आणि साऊथर्न पार्ट होतं गोंडवाना लँड, ठीक आहे, हे 2 पार्टमध्ये डिवाइड झाला. अँड लेटर इन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, जशी आपल्याला माहिती आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी नंतर कन्व्हेन्शनल करंट थेरी येते आणि त्याच्यानंतर सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी येते, ठीक आहे. तर हे थेरीमध्ये खूप सारे पॉईंट्स डिस्क्राईब केले आहे, ज्याच्या अकॉर्डिंग आपल्याला माहिती आहे की हळूहळू ड्यू टू व्हेरियस कन्व्हेन्शनल फोर्सेस किंवा कन्व्हेन्शनल करंट कॉन्टिनेंट जी आहे ती ब्रेकडाऊन व्हायला लागली. आणि आता जसं इथं बघा, लॉरेशिया हे जॉईंट पार्ट होते ते हळूहळू ब्रेकडाऊन व्हायला लागले, ठीक आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जो आहे प्रेझेंट स्टेट जसे कॉन्टिनेंट आहेत त्याचं एक पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर फॉर्म झालं, ठीक आहे. तर हे बेसिकली या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, काही लोकांना नवीन टर्म्स वाटत असेल की सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी काय आहे, कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे काय आहे. पण बघा, आता जर तुम्हाला नसेल माहीत तर प्लीज डू स्टडी हार्ड बिकॉज प्रिलिम्स खूप जवळ आहे आणि हे सर्व टर्म्स तुम्हाला चांगल्याने माहीत राहायला पाहिजे, ठीक आहे. NCERTमध्ये प्रॉपरली हे सर्व मेन्शन आहे. आणि बघा, जसं मी आता तुम्हाला बेसिक आयडिया तर देऊन दिलं की कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी काय होते, तशी एक इथे जसं मेन्शन आहे बघा, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी एक येते आणि त्याचबरोबर एक कन्व्हेन्शनल करंट थेरी येते, ठीक आहे. हे 2 मेन थेरीज हे 3 मेन थेरीज होऊन जातात रिगार्डिंग फॉर्मेशन ऑफ अ प्रेझेंट डे कॉन्टिनेंट, ठीक आहे. आता हे झालं एक बेसिक आयडिया. तर इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे की कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरीचे काय एव्हिडन्सेस आहेत. NCERTमध्ये डायरेक्ट एव्हिडन्सेस पण मेन्शन आहे, ठीक आहे. NCERT इज अ मस्ट फॉर द प्रिपरेशन. सो NCERTमध्ये जर तुम्ही बघणार तर डायरेक्ट एव्हिडन्सेस दिले. आता एव्हिडन्सेस कसं, जसं तुम्ही इकडे बघू शकता, हा आपला आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे आणि हा आपला ब्राझील आहे, ठीक आहे. ब्राझील साईडवाला पार्ट येऊन जाते. तर हे कॉन्टिनेंटला सपोज तुम्ही पझलनी सॉल्व्ह कराल तर तुम्ही नोटीस करू शकता की हे कुठं ना कुठं जॉईंट होते. सपोज तुम्ही याला जवळ आणणार, हे बघा इकडे पहा, हे पार्ट, तर जिक्सॉ फिट, ओके.
तर हा एक आपला रिझन झालं ए. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली हे जर कॉन्टिनेंट जॉईंट होते कधी ना कधी, तर त्याच्यामुळे इथे जे ॲनिमल्स होते आणि इथे जे ॲनिमल्स होते त्यांचे जे फॉसिल्स आहेत, ठीक आहे, ते कुठे ना कुठे रिमेन्स सेम्स असणार. सो फॉसिल्स इन द डिफरंट एरिया इज वन ऑफ द, म्हणजे हे दोन जे आहेत कंटिनेंटल थेरीचे एव्हिडन्सेस आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर इथे ना गोल्ड डिपॉझिटवाला पण अँगल एक येते. ठीक आहे, गोल्ड डिपॉझिट, त्याच्याबरोबर ॲनिमल्स, इथे जसं ॲनिमल फॉसिल्स होतं त्याचबरोबर प्लांटचे फॉसिल्स पण जे आहेत ते कॉन्टिनेंट्समध्ये मॅच झाले होते. इवन दो कुठंच त्यांचं जे आहे रिमेन्स, म्हणजे प्रेझेंट डेमध्ये काही त्याचं अस्तित्व नव्हतं, तरी पण फॉसिल्स भेटले. त्याच्यामुळे आपण इन शॉर्ट कन्क्लूड केलं की एक कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी होती, त्याच्यामध्ये इनिशियली ऑल कॉन्टिनेंट वेअर जॉईंट टुगेदर. ओके, हे झालं आपलं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि हे दोन झाले त्याचे आन्सर, दॅट इज जिग्सॉ फिट आणि फॉसिल्स इन द डिफरंट एरिया. ओके, आता मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हे जे कन्व्हेन्शन इन द मेंटल नाही, इट इज नॉट द रिझन. ओके, आणि ट्रान्स करंट फॉल्ट हे नाही आहेत रिझन. हे दोन रिझन्स जे आहेत तुम्ही जेव्हा हे थेरीज वाचाल ना हे दोन, तेव्हा तुम्हाला समजून येणार. ठीक आहे, कन्व्हेन्शनल करंट थेरी आणि सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी. ओके, आता जसं बाकी रिझन्स बघा मी इथे मेन्शन पण केलेले आहेत की अपीरंट फिजिकल ॲफिनिटी तुम्हाला इथून दिसून येते, फिजिकल ॲफिनिटी दिसून येते, फिजिकल फीचर्स. सेकंड आहे रॉक्स ऑफ सेम एजेस वेअर फाउंड अक्रॉस द ओशन, फॉसिल डिस्ट्रीब्युशन, पोलर वंडरिंग, टिलेट्स डिपॉझिट. टिलेट्स डिपॉझिट नथिंग बट अ स्नो सारखे थोडेफार डिपॉझिट असतात, त्याला आपण टिलेट डिपॉझिट म्हणतो. प्लेसर डिपॉझिट. ओके, आणि बॉटनिकल एव्हिडन्स. ठीक आहे, हे आहे सर्व एव्हिडन्स ऑफ अ कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी. आता मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इथे क्लिअर करायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSCमध्ये ना तुम्ही जेव्हा PYQs ॲनालिसिस चांगल्याने कराल तेव्हा तुम्हाला नोटीस होणार, इवन दो तुम्हाला 4ही मॅच द पेअरमधले आन्सर नसेल माहीत, इवन दो तुम्हाला फक्त एकही पॉईंट माहीत असेल, तरी पण तुम्ही जे आहे याचा आन्सर अटेम्प्ट करू शकता. जसं की हा बघा, मला फक्त सपोज नेबुलर हायपोथिसिस या पर्सननी डिस्कवर केली, दॅट इज लॅप्लेसने डिस्कवर केली असं मला माहिती होतं. ठीक आहे, इन्व्हेंट केली, तर याचा आन्सर आहे 4. तर याच्याने आपण गेस करू शकतो की आपला आन्सर राहणार आहे सी. ठीक आहे, तर ह्याच्याने थोडं अंदाज लावा की इवन दो तुम्हाला सर्व माहीत नसेल तरी पण तुम्ही थोडं गेसवर्कनी याला डील करू शकता. सो थोडे कॉशियस होऊन जायचं. अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन आले, ट्राय टू मतलब सॉल्व ॲटलीस्ट 1 पॉईंट. ठीक आहे, त्याच्याने तुम्ही लिंकेज करून जे आहे पूर्ण आन्सर सॉल्व करू शकता. ओके, तर नेब्युलर हायपोथिसिस या पर्सनने दिली होती. यांच्या अकॉर्डिंग काय होतं बघा, त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला जसं माहिती आहे सन आहे, ठीक आहे, सनच्या आजूबाजू जितके पण प्लॅनेट्स वगैरे आहे किंवा जो पण आपला कंप्लीट सोलर सिस्टीम आहे ना, तो गॅसेस आणि डस्टनी फॉर्म झालेला होता असं नेब्युलर हायपोथिसिसमध्ये म्हणणं होतं. त्याच्यानंतर सेकंड आहे मेट्रॉइड हायपोथिसिस. आता मेट्रॉइड हायपोथिसिस कोणी दिली होती बघा, थर्ड कोण आहे, लॉकेर. आता लॉकेरच्या अकॉर्डिंग मतलब म्हणजे काय म्हणतात त्याला, मेट्रॉइड हायपोथिसिसमध्ये त्याने असं सांगितलं होतं की बेसिकली मेट्रॉइडचं कंडेन्सेशनचं प्रोसेस वगैरे आणि त्याचबरोबर काही सेलेस्टियल बॉडीज वगैरे जे आपल्याला माहिती आहे सोलर सिस्टीममध्ये मिळतात त्याच्याबद्दल थोडंफार एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं होतं. त्याचबरोबर त्यांचं असं मेजरली म्हणणं होतं की डायरेक्टली और इनडायरेक्टली ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट जे आहे मेट्रॉइड पार्टिकल्सवर होते असं त्यांनी बोललं होतं. त्याच्यानंतर आहे पॅलेंथिस्मल हायपोथिसिस. ओके, तर ही हायपोथिसिस दिली होती मॉल्टननी. ओके, या हायपोथिसिस त्यांनी सोलर सिस्टम रिलेटेड हायपोथिसिस आहे. त्याच्यानंतर आहे टायडल हायपोथिसिस. आता टायडल हायपोथिसिस वॉज गिवन बाय द जेम्स जीन्स. ओके, तर टायडल हायपोथिसिस बद्दल इथे दिलाय बघा. अकॉर्डिंग टू द टायडल हायपोथिसिस इट वॉज सजेस्टेड दॅट एक ह्यूज टायडल वेव्ह झाली होती विच रेज ऑन अ सन बाय पासिंग स्टार अँड इट समहाऊ it was drawn into the long filament and it become detached from a principal masses. ठीक आहे, म्हणजे सन पासून काही लॉंग एक फिलामेंट टाइप जनरेट झालं आणि त्याच्यामुळे लेटर पिरियड ऑफ टाइम हे डिटॅच होऊन जे आहे बाकी प्रिन्सिपल मासेस दॅट इज प्रिन्सिपल प्लांट्स वगैरे जे आहे ते बनले असं त्यांचं म्हणणं आहे अकॉर्डिंग टू द टायडल हायपोथिसिस. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द सेकंड क्वेश्चन. आता आपण वळूया नेक्स्ट स्लाइडकडे. तर आता थर्ड क्वेश्चन आहे आपलं, करेक्ट सिलेक्ट करायचे स्टेटमेंट्स. इनर कोर ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ अ निकेल अँड फेरस अँड अर्थ क्रस्ट इज मेड अप ऑफ अ सिलिका, ॲल्युमिनियम अँड अ मॅग्नेशियम. ओके, तर हे दोन्ही स्टेटमेंट सांगायचं आहे आणि हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, NCERT आपलं आय थिंक सेकंड नाही थर्ड लेसन आहे. ठीक आहे, थर्ड लेसन आहे फिजिकलवाली NCERT तुम्ही वाचून घेऊ शकता. 11th वाली
फिजिकल जॉग्रफीवाले यांसाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ज्यांनी बुक नसेल वाचलं डेफिनेटली दे कॅन रेफर. पण जर तुम्हाला हे सर्व टर्म नवीन वाचत असेल तर प्लीज वर्क हार्ड, कारण की 4च महिने राहिले आहेत. हे तुम्हाला टर्म्स नवीन नाही वाटायला पाहिजे. ॲज अ रिव्हिजन सेशन म्हणून तुम्ही हे वापरायला पाहिजे, जे काही व्हिडिओज आहे PYQचे. आणि ओके, वर्क हार्ड. जर तुम्हाला टर्म्स माहीत नसेल, तुमच्यासाठी नवीन असेल तर, कारण की बेसिक्स आहेत आणि जॉग्रफीचं एवढं तर आपल्याला बेसिक नॉलेज राहायलाच पाहिजे इफ यू आर प्रिपेरिंग फॉर द MPSC 2025. ओके, हे 2 राईट आहे. आता याच्याबद्दल आपण डिटेल्स बघून घेऊ. तर बघा, पूर्ण हा जो आपला अर्थ आहे ना, ठीक आहे, इट इज डिवायडेड इंटू डिफरंट पार्ट. त्याच्यामधला एक आहे आपलं, आपण जो अपर पार्ट असतो त्याला आपण क्रस्ट म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं येतं मॅन्टल, त्याच्यानंतर येतं आपलं कोर, ठीक आहे. आता हे जे आहे अर्थ क्रस्ट, आता इथे दिलं आहे सियाल, त्याला म्हणतो सियाल, मतलब सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर ओशियनिक क्रस्ट जो आहे तो मेनली सिलिका आणि मॅग्नेशियमने बनला आहे, सीमा. त्याच्यानंतर मॅन्टल इज ऑल्सो मेड अप ऑफ अ सीमा, दॅट इज सिलिका अँड मॅग्नेशियम. आणि राहिला हा कोरवाला पार्ट, ठीक आहे. कोरचे 2 पार्ट आहे, दॅट इज अप्पर कोर म्हणजे आउटर कोर आणि इनर कोर. तर हे जे 2 पार्ट आहेत ना ते निकेल आणि फेरस याच्याने बनवलेले आहेत. ओके, सो हे झालं आपलं बेसिक. हे लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा तुमचे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करून घ्याल हे पॉईंट, जर तुमच्याकडे मेन्शन नसेल तर. ओके, आणि ॲस्टेनोस्फिअर एक बेसिकली एक एरिया असतो, ठीक आहे. तिथं आपण म्हणू शकतो कन्व्हेन्शनल करंट वगैरे इथून पास होतो. सो ॲस्टेनोस्फिअरवाला एक अराउंड 400 जो आहे किलोमीटर पर्यंतच्या एरियामध्ये ॲस्टेनोस्फिअर स्प्रेड असतो. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट लक्षात ठेवा, जे पण हे आता मी जसं सांगितलं, क्रस्ट आहे आपलं एक, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅन्टल आणि त्याच्यानंतर आहे कोर. तर यांच्या मधातली जी बाउंड्रीज आहेत त्यांचे डिफरंट नेम आहेत. तर बघा, जो आपलं हे आहे क्रस्ट, एक असतो इनर क्रस्ट आणि आउटर क्रस्ट. ओके, त्याच्यानंतर इनर कोर आणि आउटर म्हणजे इनर मॅन्टल आणि आउटर मॅन्टल. आणि मग आहे इनर कोर आणि आउटर कोर. तर इनर कोर आणि आउटर कोरचे मधातली जे बाउंड्री आहे त्याला आपण म्हणतो लेमन डिस्कंटिन्युटी, ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटल आणि कोरच्या मधातली जे डिस्कंटिन्युटी आहे या जे गॅप आहे त्याला आपण म्हणतो गुटरबंग डिस्कंटिन्युटी. त्याच्यानंतर आहे वरचं आपलं मॅन्टल, इनर मॅन्टल आणि आउटर मॅन्टलवाला पार्ट. तर याच्यामध्ये आपलं येते रेप्टी डिस्कंटिन्युटी. त्याच्यानंतर आउटर कोर आणि इनर कोरवाला मोहक डिस्कंटिन्युटी. आणि वरचंवाला जो पार्ट राहते क्रस्ट टू क्रस्टवाला कॉन्ड्रोट डिस्कंटिन्युटी, ठीक आहे. हे सर्व डिस्कंटिन्युटीचे नाव आहे. दॅट इज अ बॉर्डर जो असते त्या 2 आउटर आणि इनर कोर किंवा मेंटल आणि इनर मॅन्टल वाला पार्टमध्ये, ठीक आहे. त्यांच्या ज्या गॅप्स असतात, जेव्हा त्याची जे बाउंड्रीज असते त्याला आपण म्हणू शकतो दिस टाईप ऑफ डिस्कंटिन्युटी, हे ठीक आहे. हे शॉर्टकटनी लर्न करून घ्या. ओके, आता क्रस्ट इट इज अ सॉलिड पार्ट. ओके, क्रस्ट आपल्याला माहिती आहे, क्रस्ट इज अ सॉलिड मोस्ट पार्ट. आणि अराउंड 98% ऑफ अ टोटल अर्थ क्रस्ट जो आहे इट इज मेड अप ऑफ 8 एलिमेंट ॲज ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. तर हे एका शॉर्टकटनी लर्न करून घ्यायचं, ठीक आहे. कोणते कोणते 8 एलिमेंट आहे मेजरली मेड ऑफ जे क्रस्ट बनलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅन्टल. आता मॅन्टल जो आहे, मॅन्टल इज ऑल्सो द सॉलिड पार्ट. ओके, आणि त्याची डेन्सिटी जर बघितली ना ती हाय असते ॲज कम्पेअर टू मतलब हायर दॅन अ क्रस्ट एरिया. आणि क्रस्ट ॲज वेल एज अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द मॅन्टल आर कॉल्ड एज अ लिथोस्फिअर, ठीक आहे. और आता लास्ट जो असतो डाऊनवर्ड त्याला आपण म्हणतो कोर. आता कोर जो आहे त्याची जर बाउंड्री बघितली, कोर आणि मेंटल बाउंड्री, इट इज पोझिशन बिटवीन मतलब ॲट द डेप ऑफ 2900 किलोमीटर. कोरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा जो आउटर कोर आहे ना हा लिक्विड स्टेटमध्ये असतो, ठीक आहे. आणि इनर कोर इज इन सॉलिड. हे बाकी मेंटल वगैरे सब सॉलिड स्टेटमध्ये असतात, ठीक आहे. हे सर्व क्रस्ट वगैरे सर्व सॉलिड, फक्त आउटर कोर इज इन अ लिक्विड स्टेज. आणि जसं मी आताच सांगितलं, इट इज मेड ऑफ अ नायफी, दॅट इज निकेल अँड फेरस. फेरस त्यालाच म्हणजे त्या स्टमला आपण आयन असं म्हणतो, ठीक आहे. त्याला आपण म्हणू शकतो सायंटिफिक नेम असते फेरस. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. एक्झामिन अँड आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट सांगायचं. आता डेक्कन प्लॅट्यू इज मेड अप ऑफ अ बेसल्ट रॉक. ओके, करेक्ट आहे, बेसल्ट रॉकनीच बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे व्हॉल्कॅनिक इरेप्शन, ठीक आहे. ब्लॅक सॉइल, हे सर्व डेक्कन प्लॅट्यूशी लिंक्ड आहेत, सो इट इज करेक्ट.
त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ अ बेसल्ट रॉक इन द डेक्कन प्लॅट्यू इज ड्यू टू द बघा इथंच दिलाय डेपोजिशन ऑफ अ लावा इरप्शन फ्रॉम अ व्हॉल्कॅनो, हे पण करेक्ट आहे. ओके, हे बोथ टू स्टेटमेंट आर द करेक्ट वन. बेसल्ट काय असते, बेसल्ट इज अ नथिंग बट अ व्हेरी फाईन ग्रेन स्ट्रक्चर असतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेक्कन प्लॅट्यू इज रिच इन मिनरल डिपॉझिशन अँड सम ऑफ द प्रिशियस स्टोन्स आर ऑल्सो फाउंड हिअर. हे बघा, हे डेक्कन प्लॅटो आपला हा महाराष्ट्रीयन रिजनमध्ये असतो बेसिकली. ठीक आहे, आता इंडियाचं मॅपमध्ये बघितलं, हे डिफरंट टाईप ऑफ अ प्लॅटो ऑल ओव्हर इंडिया प्रेझेंट आहे. इथे वरती नॉर्थकडे येतो. ठीक आहे, मध्य प्रदेश, थोडं इकडे राजस्थान आणि इकडे यूपीचा वगैरे मधातला इकडेचा पार्ट घेतला तर बुंदेलखंड येतो. त्याच्यानंतर या साईडला बघितलं तर भागेलखंड प्लॅट्यू येतो. मग इकडे आपण थोडंसं इकडे गेलं झारखंडवाल्या एरियाकडे तर आपल्याकडे छोटा नागपूर प्लॅट्यू येतो. त्याच्यानंतर थोडं खाली उतरलं तर दंडकारण्य प्लॅट्यू मध्य प्रदेश आणि इकडे झारखंड ओडिसावाला थोडा रिजन घेतलं तर. त्याच्यानंतर खाली आलं इकडे तेलंगणा प्लॅट्यू. या साईडला आपल्याला माहिती आहे कर्नाटका स्टेटच आहे तर कर्नाटका प्लॅट्यू येऊन जाणार. डेक्कन प्लॅट्यू महाराष्ट्रामधलं. त्याच्यानंतर त्याचं थोडंच वरती असतो मालवा प्लॅट्यू. ओके, आणि इकडे नॉर्थ ईस्टमध्ये आपण गेलं. ठीक आहे, तर इकडे आपल्याला माहिती आहे कोणते हिल्स येतात, गारो, खासी, जयंतिया. ठीक आहे, या 3 हिल्स येतात. या रिजनला आपण काय म्हणतो, शिलाँग किंवा मेघालयन प्लॅटो, आणि हे कुठे येतात, मेघालयाच्या रिजनमध्ये. ठीक आहे, मॅप्स तुम्हाला चांगल्याने लर्न राहायला पाहिजे. ठीक आहे, पाहिल्याबरोबर तुम्हाला सर्व पॉईंट्स लक्षात राहायला पाहिजे की कुठे काय काय लोकेटेड आहे. इंडियनच्या मॅप्स पण आणि आपलं महाराष्ट्राचं मॅप पण. ठीक आहे, मी व्हिडिओ तर सेपरेट घेऊन येणार त्याच्या रिलेटेड, पण तुम्हाला पण हे सर्व पॉईंट लक्षात राहायला पाहिजे. आता बघा, रॉक्स फॉर्म बद्दल विचारलं आहे, कुठल्या रॉक्सनी काय काय बनलेलं आहे. ठीक आहे, हे स्टॅटिक पार्ट आहे, तुम्हाला लर्न करावंच लागेल. तर बघा, एक्सट्रीजिव्ह इग्नेस रॉक, एक 3 टाईपचे रॉक्स असतात मेजरली, बघून घ्या. एक इग्नेस रॉक असते, हां इथेच दिलाय बघा, टाइप्स ऑफ रॉक. इग्नियस रॉक मेजरली इग्नियस रॉक नावाने समजून येते. इग्नियस, ठीक आहे, इट इज नथिंग बट फॉर्म फ्रॉम अ मॅग्मा. ठीक आहे, किंवा लावा. आणि हे हार्ड नसतात, सॉरी दे आर हार्ड बट सर्टन लेअरिंग्स नसते, जसे की सेडिमेंटरी रॉकमध्ये आपल्याला दिसून येते. लेयर्स बाय लेयर्स असं नसतात. ठीक आहे, एक असते इंट्रुझिव्ह, ज्याच्यानी स्लो मॅग्मा कुलिंग झालेलं, त्याच्या एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट. एक असते एक्सट्रुझिव्ह, त्याच्यामध्येच आहे की रॅपिड मॅग्माचं कुलिंग झालं, त्याचं एक्झाम्पल आहे हा. ओके, जसं इथं बघा डिटेलिंग बघा याची, इंट्रुझिव्ह आणि एक्सट्रुझिव्ह इग्नेस रॉकचे टाईप. आता जसं मी सांगितलं, इग्नेस रॉक नावाने समजून येते मॅग्मा फॉर्मेशनमुळे फॉर्म झालेलं. तर मॅग्माचं जर कुलिंग फास्टर झाली तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सट्रुझिव्ह फॉर्मेशन. ठीक आहे, आणि कुलिंग स्लो झाली तर इंट्रुझिव्ह फॉर्मेशन, आणि त्याचे एक्झाम्पल तुम्ही ते बघू शकता. आता सेकंड आहे सेडिमेंटरी रॉक. आता सेडिमेंटरी रॉक जर बघितलं ते सेडिमेंट्सनी फॉर्म झालेले राहतात, आणि सेडिमेंट ऑब्व्हियसली छोटे 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 पार्टिकल्स असतील तर कुठं ना कुठं आपल्याला ते लेअरिंग फॉर्मॅटमध्ये दिसून येतात. त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक. ओके, एक्झाम्पल इथं दिलाय सँडस्टोन, लाईमस्टोन आणि कोल. केमिकली फॉर्म, ऑर्गॅनिकली फॉर्म आणि क्लास्टिक फॉर्म. ठीक आहे, नंतर आहे मेटामॉर्फिक. मेटामॉर्फिक असं जर आपण म्हणू शकतो, मेटामॉर्फिक रॉक आर जनरली फॉर्म बाय द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ अदर रॉक. ठीक आहे, आणि ते रिलेटिव्हली हार्डर असतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लेअर नसते. लेअर कुठे असते, फक्त सेडिमेंटरी रॉकमध्ये दिसून येते. याच्यामधले टाइप्स जर बघितले तर फोलिएटेड, दॅट इज सर्टन टाईप ऑफ लेअर. ओके, इथे बघा एक पॉईंट, सॉरी माझं एक चुकलं. मेटामॉर्फिक रॉकमध्ये सर्टन रॉक्समध्ये लेयर्स असते आणि सर्टन रॉक्समध्ये लेअर नसते. तर फोलिएटेड त्यालाच आपण म्हणतो विथ अ लेअर, त्याचं एक्झाम्पल आहे स्लेट. आणि नॉन फोलिएटेड त्याचंच एक्झाम्पल आहे मार्बल. ठीक आहे, दॅट इज हॅव्हिंग नो लेयर्स. ओके, दिस इज अ बेसिक डिटेल रिगार्डिंग अ टाइप्स ऑफ रॉक. आता आपल्याला मॅच द पेअर करायचे. स्टॅटिक पार्ट आहे, तुम्हाला लक्षात राहायलाच पाहिजे. आता जसं सांगितलं एक्सट्रुझिव्ह, इंट्रुझिव्हचं आपण माहिती आहे. इंट्रुझिव्ह रॉक जे आहे इनसाइड, त्याला आपण काय म्हणतो, इनसाइड मॅग्मा फॉर्मेशन. ठीक आहे, जर तुम्ही व्हॉल्कॅनो हा लेसन चांगलं, व्हॉल्कॅनो फॉर्मेशन चांगल्याने वाचलं असेल तर व्हॉल्कॅनोमुळे काही इनर सरफेसवर काही लँडफॉर्म तयार होतात. ठीक आहे, त्याच्यामधलं एक आहे डाईक्स. जसं इथं आपल्याला माहित आहे बॅलोलाईट, लोकोलाईट. ठीक आहे, हे सर्व टर्म्स आहेत व्हॉल्कॅनोचे म्हणजे व्हॉल्कॅनोमुळे फॉर्म झालेले इनर स्ट्रक्चर्सचे. ठीक आहे, तर त्याच्यामधला एक येतो डाईक्स. ठीक आहे, लॉंग वेव्ज असतात ज्याच्यानी मॅग्मा वगैरे पास होतो. तर तो एक्झाम्पल आहे आपलं इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक्सचं. त्याच्यानंतर एक्सट्रुझिव्हचं एक्झाम्पल आहे ग्रॅफाईट. आणि नंतर आहे सेडिमेंटरी रॉक. आता सेडिमेंटरी रॉकचं एक्झाम्पल काय आहे, कॉंगोलोरोमेट. ओके, आणि मेटामॉर्फिक रॉकचं हे. तर दिस इज द मॅच द पेअर. बाकी पण एक्झाम्पल तुम्ही इथे दिलेले आहेत, एकदा तुम्ही चांगल्याने बघून लक्षात ठेवून घ्या.
आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. आता इथे आपल्याला मॅच द पेअर करायची आहे. ठीक आहे, इथे व्हॅलीज दिली आहे जॉर्ज, बराकन आणि आर्चिस. हे कुठल्या लेसनचे आहेत? NCERT. बघा NCERT इज अ मस्ट. ठीक आहे, UPSC साठी पण तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि MPSC साठी पण. खूप सारे क्वेश्चन डिरेक्टली NCERT मधून आहेत. NCERT फिजिकल वाली जर तुम्ही वाचले असेल तर तुम्हाला चांगल्याने माहिती पडेल, हे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत NCERT मधले. तर हा जो आहे यू शेप व्हॅली कशामुळे, कोणत्या फीचर्समुळे फॉर्म झालेली आहे? मेनली यू शेप व्हॅली जी आहे ग्लेशियर्समध्ये फॉर्म होते. त्याच्यानंतर जॉर्जेस जे आहे ते रिव्हरमुळे फॉर्म होतात. बराकेन्स जे आहे ते विंडमुळे फॉर्म होतात. त्याच्यानंतर आर्च जे आहे इट इज मेनली फॉर्म बाय द सी वेव्स. ओके, तर हे जे आहेत ग्लेशियर्स, रिव्हर, वाईन, सी वेव्स, हे याच्यामुळे ना अर्थमध्ये काही डिपॉझिशनल, ठीक आहे, काही डिपॉझिशनल किंवा आणि काही पार्डन मी, मला एक टर्म आठवत नाहीये, 2 टाईपचे फीचर्स मेनली फॉर्म होतात. ठीक आहे, त्याच्यामधून एक होते डिपॉझिशनल फीचरमुळे आणि एक दुसरं मला एक टर्म लक्षात नाही येत आहे, पण मी कमेंटमध्ये मेन्शन करून देणार. ठीक आहे, पिन करून देणार तो कमेंट. ठीक आहे, 2 टाईपचे फीचर्स फॉर्म होतात आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो सर्टन टाईप ऑफ अ लँडफॉर्म यूज टू फॉर्म बाय दिस फोर्सेस, आणि त्याचे एक्झाम्पल्स हे दिलेले आहेत. जसं ग्लेशियरमुळे युसेफ व्हॅली होते, रिव्हर जॉर्जेस बनवतात, विंड जे आहे बराकेन सारखे फीचर्स बनवतात आणि सी वेव्ह जे आहे ते आर्च बनवतात. ओके, इथे पण बघून घ्या. युसेफ व्हॅली मेनली, युसेफ व्हॅली ना ग्लेशियरमुळे बनतात आणि ते मेनली माउंटेनस रिजनमध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जॉर्जेस आपण माहित आहे सर्टन ब्रेकडाऊन, इरोजन, इरोजनल फीचर्स आणि डिपॉझिशनल फीचर्स लक्षात आलं मला. सर्टन लँडफॉर्म आर फॉर्म ड्यू टू द इरोजनल फीचर. ठीक आहे, इरोजन झाल्यामुळे. त्याच्यानंतर काही लँडफॉर्म जे आहे डिपॉझिशनल फीचर्समुळे होतात. ओके, हे टर्म जे मला लक्षात नव्हती ती इरोजनल नाव आहे त्याचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बराकेन्स विंड्समुळे फॉर्म होतात. क्रेसेंट शेप डोन्स असतात हे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे रेगिस्तानमध्ये आपण जर बघितलं, ठीक आहे, डेझर्ट्स एरियामध्ये आपण जर बघितलं, राजस्थान वगैरे एरियामध्ये, तर तुम्हाला नोटीस होणार की सर्टन जे आहे डोम्स टाईप असे बनलेले राहतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो बराकेन्स. ओके, आणि आर्चेस सी वेव्सनी बनतात इस टाईपचे, या टाईपचे. ओके, आता वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे, त्याला क्लिअर करते. आता बघा, इथे तिला 2 स्टेटमेंट दिले आहे. पहिला स्टेटमेंट आहे की 35% ऑफ सोलर एनर्जी इज नॉट युजफुल फॉर हिटिंग द अर्थ सरफेस ॲज वेल ॲज द ॲटमॉस्फिअर. द हीट इज कॉल्ड एज द अल्बिडो ऑफ अर्थ सरफेस. ओके, हा एक झाला आपला फर्स्ट स्टेटमेंट. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे थ्रू आउट द शॉर्ट वेव्स scattering and reflecting process of a air molecule heat is transferred by the small dust particle cloud earth surface in a space. तर याचा आन्सर तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. इथे बघा, हा जो फिगर आहे ना NCERTचाच आहे. ठीक आहे, या फिगरला तुम्ही चांगले लर्न करून घ्या. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फिगर आहे. तिथे एक लक्षात ठेवा की आपल्याला माहिती आहे सन आहे. ठीक आहे, हे आपलं लँड झालं. तर सर्टन अमाऊंट ऑफ रेज जे सन पासून येतात ना, ते लँड ॲब्झॉर्व करून घेते. ठीक आहे, ॲब्झॉर्व करते सर्टन अमाऊंट ऑफ रेज. हाऊएव्हर सर्टन अमाऊंट ऑफ रेजला ती वापस देते. ठीक आहे, इट ट्रान्समिट बॅक. ठीक आहे, तर जे रेडिएशन सोलर एनर्जी पासून येतात, ठीक आहे, जे इनकमिंग रेडिएशन असतात त्याला आपण म्हणतो शॉर्ट वे रेडिएशन. ठीक आहे, आणि जे आउटगोईंग रेज असतात त्याला आपण म्हणतो लॉंग वे रेडिएशन. ठीक आहे, तर हे बघा, या फिगरमध्ये तुम्हाला चांगले दिसू शकते की सर्टन अमाऊंट जे आहे, जे शॉर्टवेव्ह रेडिएशन आपल्याकडे येतात फ्रॉम अ सन, तर ते कशा कशाने कुठं कुठं ऑब्झर्व केले जातात. ठीक आहे, सर्टन आहे स्कॅटर केले जाते बाय द स्पेस. ठीक आहे, 6%. त्याच्यानंतर क्लाउड जे आहे ऑब्व्हियसली सर्टनला पास करतो काही एनर्जीला. ठीक आहे, त्याच्यामधलं 34% ॲब्झॉर्व केली जाते बाय द सन. ठीक आहे, आणि त्याचबरोबर सर्टन अमाऊंट ऑफ रेज जे आहे त्याला रिफ्लेक्ट बॅक करतो इन द स्पेस. ठीक आहे, बाय 27% बाय द क्लाउड अँड 2% बाय द अर्थ. सर्टन अमाऊंट ऑफ जे रेज आहे ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्व करतो आणि सर्टन अमाऊंट ऑफ रेज जे आहे ते स्कॅटर होऊन जाते आणि ऑब्व्हियसली सर्टन जे आहे ते ॲब्झॉर्व होऊन जाते अर्थमध्ये. ठीक आहे, हे झालं आपलं शॉर्ट वेव्ह रेडिएशन. आणि त्याच्यानंतर लॉंग वेव्ह रेडिएशन जे वापस सनकडे जाते किंवा वरती जाते, त्याचे हे पॉईंट्स आहेत. दॅट इज रेडिएशन फ्रॉम द अर्थ, टर्ब्युलन्स अँड द कन्व्हेन्शन आणि कंडेन्सेशन प्रोसेस. ओके, तर हे जितकी इनकमिंग रेडिएशन आहे तितकीच आउटगोईंग रेडिएशनचा एक रेशिओ बनतो. ठीक आहे, हे याला आपण हीट बजेट म्हणतो. ठीक आहे, याला हीट बजेटवाला टर्म आहे. ओके, हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे.
तर हे झालं आपलं बेसिक पॉईंट. हेच पॉईंट इथे मेन्शन केलेले आहेत सर्व. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अल्बिडोवाला एक इम्पॅक्ट म्हणजे अल्बिडो म्हणजे काय असते. अल्बिडो बेसिकली हा टर्म असं डिफाईन करते की जे पण सपोज इथे एक सरफेस आहे, याच्यावर किती अमाऊंट ऑफ सनलाईट पडत आहे आणि हे किती ॲब्झॉर्ब करत आहे आणि त्याच्याच बदले हे किती रिफ्लेक्ट करत आहे. ठीक आहे, ॲब्झॉर्प्शन एक होते आणि अमाऊंट ऑफ रेडिएशन रिफ्लेक्ट बाय पर्टिक्युलर सरफेस, त्यालाच आपण म्हणतो अल्बिडो. ठीक आहे, म्हणून असं म्हणलं जाते की जो घर आहे, जो पण आपला हाऊस असतो, ठीक आहे, त्याची वरची जी सरफेस असते ना, त्याला व्हाईट कलरने पेंट करायला सांगतात. का असं सांगितलं जाते, कारण की व्हाईट कलरचा अल्बिडो हाय असते. दॅट इज व्हाईट कलर यूज टू रिफ्लेक्ट मोर अमाऊंट ऑफ हीट. त्याच्यामुळे आपली जी वरची सरफेस किंवा घर जे आहे तितकं गरम नाही होणार. त्याच्यामुळे वरची जी सरफेस आहे व्हाईट कलरने पेंट करायला सांगलं जाते. त्यालाच आपण म्हणतो अल्बिडो इफेक्ट. ओके, ब्लॅक कलर सहसा अवॉइड केलं, कारण की ब्लॅक कलर यूज टू ॲब्झॉर्ब द हीट. ओके, हे झालं सर्टन पॉईंट रिगार्डिंग रेडिएशन आणि अल्बिडो. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं दिलं आहे विंड्स, लोकल विंड्स आणि त्यांचे नेम्सला आपल्याला हे करायचं, मॅच द पेअर करायचं आहे. हे बघा, मी आताच सांगितलं इंडियाची मॅपिंग इम्पॉर्टंट तर आहे, महाराष्ट्राची पण मॅपिंग इम्पॉर्टंट आहे अलॉंग विथ द वर्ल्ड मॅपिंग. हे जे आहे डायरेक्ट NCERTचे पॉईंट्स आहेत. अलॉंग विथ दिस, ज्यांनी पण GC लिऑंग हे पुस्तक वाचलं असेल, UPSC वाल्या मुलांना तर चांगल्याने माहीत असेल GC लिऑंग कुठली पुस्तकाबद्दल मी बोलते, हे सर्व पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन दिलेले आहेत. ओके, आता बघा, काही लोकल विंड्स जे आहेत ऑब्व्हियसली दे यूज टू मतलब फ्लो किंवा इकडून तिकडून जातात. ठीक आहे, त्या लोकल विंडला डिफरंट नेम्स आहेत. तर चिनूक हे जे नेम आहे, इट इज बेसिकली रॉकीज मध्ये, जे रॉकीज माउंटेन जे नॉर्थ अमेरिकामध्ये आहे, आपल्याला माहिती आहे. एकदा मी मॅप तुम्हाला सांगते. इकडचा आपला हा खालचा पार्ट झाला. ठीक आहे, थोडं काय म्हणतात त्याला, डायग्राम व्यवस्थित नाही आहे, पण तुम्हाला थोडंसं आयडिया घेऊन जाणार. हा आपला वरचा झाला, इकडचा हा थोडा ब्राझील साऊथ अमेरिकावाला पार्ट. त्याच्यानंतर हा इकडून येते, इथं आपला इंडियावाला रिजन येऊन जाते. ठीक आहे, आणि आपला इकडे हा थोडासा आफ्रिकनवाला पार्ट. ओके, तर हा जो आहे आपला चिनूक, तर नॉर्थ अमेरिकाची जे रॉकीज माउंटेन आहे इथे. ठीक आहे, तर तिथे हे विंड फ्लो होते बेसिकली. त्याच्यानंतर आहे फोन इज अल्प माउंटेन इन युरोप. ठीक आहे, युरोपियन रिजनमध्ये अल्प माउंटेन जिथे आहे तिथे. त्याच्यानंतर लू कोणत्या एरियामध्ये फ्लो होते, लू मेनली फ्लो होते प्लेन्स इन द नॉर्थन इंडियाच्या नॉर्थन भागाला. आपल्याला माहिती आहे इथे हिमालयन पार्ट येतो, हा आपला हिमालय झाला. तर नॉर्थन पार्टमध्ये जे ड्राय विंड फ्लो होते लू, त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर लास्ट आहे मिस्टल जे आहे इट इज मेनली इन अ साऊथ युरोप टू द मेडिटेरियन सी. आपल्याला इथे माहित आहे हा वाला युरोपवाल्या रिजनमध्ये एक मेडिटेरियन सी फ्लो होते. ठीक आहे, मेडिटेरियन सी, रेड सी, ब्लॅक सी, हे खूप सारे सीज आहेत. ठीक आहे, आपल्या सर्व सीज बद्दल माहित पाहिजे, त्याचे बॉर्डरिंग रिजन्स पण थोडे बहुत आयडिया राहायला पाहिजे. ठीक आहे, तर हे जे आहे मिस्टल साऊथ युरोपियन रिजन मध्ये फ्लो होतं. ओके, स्टॅटिक पॉईंट आहे, आपल्याला लर्नच करावं लागेल. इथे काही बोस एक्सप्लेन करण्यालायक नाही आहे, पण तुम्ही काय करू शकता, मॅप ड्रॉ करू शकता एक, आणि मॅपवर कुठल्या एरियामध्ये कुठले कुठले विंड्स ब्लो होतात हे त्याचं नाव डायरेक्टली लिव्ह करू शकता. नोट्समध्ये असंच बनवायला पाहिजे, सो दॅट आपल्याला एक पिक्टोरल मेमोरी बनेल आणि आपल्याला चांगल्याने लक्षात राहणार. ठीक आहे, हेच पॉईंट इथं दिलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात आहे, मिस्टल जे आहे कोल्ड विंड आहे. ठीक आहे, लू जे आहे हॉट आणि ड्राय विंड आहे. फोन्स जे आहे इट इज ऑल्सो अ वार्म आणि ड्राय विंड. आणि त्याच्यानंतर चिनूक इज ऑल्सो अ वार्म अँड ड्राय विंड. त्याच्यानंतर इथं आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे, कुठल्या रिजनमध्ये कुठले क्रॉप्स आपल्याला मिळत आहेत अकॉर्डिंग टू देअर सॉइल टाईप. ठीक आहे, स्टॅटिक पॉईंट नथिंग टू एक्सप्लेन मोर. ठीक आहे, लक्षात ठेवावं लागेल. तर बघा, एक सेकंड. तर कोणाला काहीच बेसिकली आयडिया नसेल तरी पण सर्वांना एक गोष्ट तर माहीत राहते की ब्लॅक सॉइल हे जे आहे आपलं, ब्लॅक सॉइल आपल्या महाराष्ट्रीयन रिजनमध्ये आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं, हा प्लॅटूवाला पॉईंट दाखवलं होतं ना, कुठे गेला, एक सेकंड. हा डेक्कन प्लॅट्यू इथे मी सांगितलं. मेनली आपल्या या साईडला ना थोडीशी ब्लॅक सॉइल मिळते, आणि ब्लॅक सॉइलमध्ये आपल्याला पाहिलं असेल कॉटन कल्टिवेशन होतो. हा पॉईंट तर सर्वांना माहित असेल, महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, सर्वांना अंदाज आलाच असेल की महाराष्ट्रामध्ये कॉटन कल्टिवेट होतो. कॉटन कुठं ना कुठं ब्लॅक सॉइलमध्ये होतो, आणि ब्लॅक सॉइल कुठं ना कुठं व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे फॉर्म झालेली आहे. आणि व्हॉल्कॅनिक इरप्शन त्याचाच अर्थ आहे की आपल्याकडे डेक्कन प्लॅट्यू त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर ब्लॅक सॉइलवाला पॉईंट आहे, तो 4 आपण क्लिक केलं, आला आन्सर, जमलं. ठीक आहे, बाकी तुम्हाला पॉईंट माहीत असो नसेल डझंट मॅटर.
एक पॉईंट माहीत होतं तरी पण आपलं मॅच द पेअरने आन्सर गेस होऊन गेलं. ठीक आहे. तर आता बाकी पॉईंट डिस्कस तसं पण करून घेऊ. माउंटेनस रिजन, ठीक आहे. माउंटेनस सॉईल आपलं आता ब्लॅक सॉईलचं तर आपण कलेक्ट केलं. डेझर्ट सॉईलमध्ये कुठलं हे येते? डेझर्ट सॉईलमध्ये मेनली सिरियल्स, कारण की सिरियल्सला रिक्वायर्ड व्हेरी लिस्ट अमाऊंट ऑफ वॉटर, सो आपण म्हणू शकतो डेझर्ट एरियामध्ये पण ते कल्टिवेट होऊन जातात. त्याच्यानंतर आहे माउंटेनस सॉईल. आता माउंटेनस सॉईलमध्ये काय कल्टिवेट होतं? माउंटेनस सॉईलमध्ये ॲपल वगैरे. आता माउंटेनस सॉईल कुठे मिळणार? आपलं नॉर्थ रिजनमध्ये, आणि नॉर्थ आपण जर बघितलं नॉर्थकडे आपला काश्मीर वगैरे रिजन येतो आणि तिकडे ॲपल प्रोडक्शन वगैरे जास्त होतं, तर त्याच्याने आपण थोडं लॉजिक लावू शकतो की ॲपल मोस्टली त्या रिजनमध्ये मिळू शकते. त्याच्यानंतर लॅटरल सॉईल. आता लॅटरल सॉईलचं काय येणार? लॅटरल सॉईलमध्ये बेसिकली कॅश्यू, ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो काजूचं वगैरे कल्टिवेशन तिथे होते. ओके. तर एकदा पॉईंट बघून घ्या. माउंटेनस सॉईल, ठीक आहे. माउंटेनस सॉईल फॉरेस्ट रिजनमध्ये मेनली दिसून येणार, ठीक आहे. माउंटेनस रिजनमध्ये, ठीक आहे, ऑर्गॅनिक मॅटर्स वगैरे तिथे खूप असतात. ही जी सॉईल असते ना, ह्युमसमध्ये खूप जास्त रिच असते, हावेवर डिफिशियंट असते पोटॅश, फॉस्फरस आणि लाईम, ठीक आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, इट रिक्वायर्ड अ लार्ज नंबर ऑफ फर्टिलायझर फॉर द कल्टिवेशन ऑफ अ टी, कॉफी, स्पायसेस ॲज वेल एज अ ट्रॉपिकल फ्रूट्स. माझे ना एक सॉईलचे नोट्स मी बनवलेले आहेत, मी तुम्हाला दाखवून देते इथे. तर बघा, अशा टाईपचे नोट्स तुमचे थोडेफार राहायला पाहिजे, सो दॅट म्हणजे कसं टेबल फॉर्मॅटमधले नोट्स राहायला पाहिजे, ठीक आहे. सॉईल कुठल्या रिजनमध्ये ती मिळते, त्याच्यानंतर काय त्याच्यामध्ये रिच आहे, काही त्याच्यामध्ये शॉर्टफॉल आहे, काय कुठले न्यूट्रिशन त्याच्यामध्ये आहे नाही, ठीक आहे, आणि कोणते क्रॉप्स आपण त्याच्यापासून कल्टिवेट करू शकतो, ठीक आहे. असे एक एक सॉईलचं राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे माउंटेनस सॉईल हे प्रत्येक पॉईंट राहायला पाहिजे. ब्लॅक सॉईल, ठीक आहे, असं सर्वांचे पॉईंट्स राहायला पाहिजे. मीने पण माझे नोट्स असेच बनवले. यू शुड ऑल्सो मेड सच नोट्स. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या रिजनमध्ये आहे? कर्नाटका, तमिळनाडू, केरला, ठीक आहे. ॲपल इज मेनली कल्टिवेटेड इन दिस रिजन. त्याच्यानंतर ब्लॅक सॉईल, ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ रेग्युलर सॉईल, ठीक आहे. लावा कवर्ड एरिया, महाराष्ट्र, गुजरात, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. बॅसल्ट रॉक्स इथं मोस्टली असतात, कॉटन कल्टिवेशनसाठी खूप चांगलं असतात. ॲज वेल ॲज कॉटन जे आहे, इट यूज टू रिटेन अ हाय मॉइश्चर रिटेन्शन, आणि मिनरल जसे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पण या सॉईलमध्ये प्रेझेंट असते. डेझर्ट सॉईल लो रेनफॉलवाला रिजन, ठीक आहे. मेनली सँडी सॉईल असते याच्यामध्ये, आणि हाय कॅल्शियम असते आणि पोटॅश असते. त्याच्यामुळे समहाऊ इट मेक इट इनफर्टाईल, ॲज वेल इट हॅज अ लो कंटेंट ऑफ अ नायट्रोजन, ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे जे डेझर्ट सॉईल आहे ना, त्याच्यामध्ये क्रॉप्स जर बघितले सिरियल्स वगैरे होतात, त्याचबरोबर बार्ली, रॅप सीड्स, कॉटन, व्हीट, मिलेट्स वगैरे पण प्रोड्यूस केले जातात. पल्सेस ऑल्सो. लॅटरल सॉईलमध्ये जर बघितलं, इट इज मेनली इन द रिजन ऑफ अ हेवी रेनफॉल अँड हाय टेम्परेचर, ठीक आहे. कॅश्यू क्रॉप अँड आर ग्रोन इन द रेड लॅटरल सॉईल, ठीक आहे. आणि ही जी सॉईल असते, इट हॅज अ लेस कंटेंट ऑफ अ ह्युमस. नंतर मॅच द पेअर आहे. रॉक्स इथं दिलेले आहेत आणि डिस्ट्रिक्ट्सला मॅच करायचे आहे. स्टॅटिक, नथिंग टू एक्सप्लेन मोर. तो गोंडवाना गोंडवाना सिरीज ऑफ रॉक जे आहेत ती यवतमाळ, गडचिरोली रिजनमध्ये मेनली आहेत. धारवाड टाईप ऑफ अ रॉक जे आहे भंडारा, गोंदिया रिजनमध्ये आहे. आर्चेन टाईप ऑफ अ रॉक आर मेनली सीन इन सावंतवाडी रिजन, ओके. आणि मग विद्या सिरीज रॉक ती जी आहे आपल्या चंद्रपूर रिजनमध्ये आहे, ओके. आणि हे बघा इथेच दिले आहेत. आर्चेन रॉक सिस्टीम जे आहे, आर्चेन नीज आणि सिस्ट, ओके. धनवार सिस्टीम. पुराणा रॉक्स, त्यालाच आपण प्री कॅम्ब्रियन रॉक म्हणतो, कोडप्पा आणि विद्या रेंजला असतात. द्रविडियन रॉक, कार्बोनिफेरस रॉक्स त्याला म्हणलं जाते. आणि आर्यन रॉक, गोंडवाना, डेक्कन, टेरेस्ट्रियल आणि ज्युरेसिक, ठीक आहे. हे सारे सिस्टीम स्टॅटिक पार्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. त्याच्यानंतर चूज द करेक्ट सिस्टीम, मतलब चूज द करेक्ट वन, मॅच द पेअर दिलेला आहे. तर आय थिंक हे त्या टाईमच्या ना, नाही हे स्टॅटिक पॉईंट आहे, सॉरी. तर इथं बघा, फर्स्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम इन महाराष्ट्र, तर हे वर्धेमध्ये होतं, ओके. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन इन महाराष्ट्र, अरवी. अर्थन डॅम महाराष्ट्रामध्ये, गंगापूर, नाशिक. फर्स्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन महाराष्ट्र, कपोली, रायगड, ओके. सो दॅट्स इट. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इथं आपल्याला रिव्हर्स दिले आहेत आणि कोणती सिटीज त्यांच्या बँकवर आहे ते सांगायची आहे, ठीक आहे. तर पंझरा धुले डिस्ट्रिक्टकडे येते. धाम जे आहे पावनर, आणि परवारा येते
सामांग सामनेर आणि तापी भुसावल. ओके. आणि हे सर्व इथं काही पॉइंट्स आहेत. ठीक आहे. बाकी रिव्हर्सचे कोणत्या कोणत्या रिव्हर्स कोणत्या कोणत्या बँक सिटीज या डिस्ट्रिक्ट जवळ येतात. ठीक आहे. हे तुम्हाला लर्न करावं लागेल. प्लीज याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जे आहे चांगल्याने लर्न करून घ्याल. ठीक आहे. हा पॉईंट. आता नेक्स्ट आहे आपल्याला दिला आहे की असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट आहे की एअर ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन अ माउंटेनस अँड अ हिली रिजन. ओके. तर हिली रिजन, ठीक आहे, हिल्स पहाड वगैरे वाल्या रिजनमध्ये मेनली एअर ट्रान्सपोर्ट केलं जाते. ओके. आणि इट इज व्हेरी कॉस्टली अँड डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट अ रोड अँड रेल्वेज इन द माउंटेनस रिजन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, माउंटेनस रिजनमध्ये रोड आणि रेल्वे कन्स्ट्रक्शन इज डिफिकल्ट. तर हे रिझन तर करेक्ट आहे. पण हा जो असर्शन आहे की व्हेरी युजफुल ट्रान्सपोर्टेशन इन माउंटेनस रिजन एअर ट्रान्सपोर्ट, तर हा इट इज नॉट अ दॅट करेक्ट पॉईंट. ठीक आहे. सो असर्शन इज अ फॉल्स बट रिझन इज अ ट्रू. ठीक आहे. इथे पॉईंट्स दिले आहेत, तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. आणि येस, हेच पॉईंट इथे होते बघा. इथे दिलं आहे एअर ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल मीन्स ऑफ अ ट्रान्सपोर्ट इन अ हिली रिजन बट इट इज नॉट ॲट ऑल व्हेरी एक्सपेन्सिव्ह मोड. ठीक आहे. आणि and it reach into limited to the fewer people as compared to the road and a railway. Okay, so first is a false one. Air transport is a heavily capital intensive industry. That is why it is very cheap and that's why assertion is incorrect. ओके. आणि मग इथं नेक्स्ट पॉईंट तर दिलेलंच आहे, आपल्याला माहित पण आहे नेक्स्ट पॉईंट करेक्ट आहे. आता आपले एक NCERT आहे, इंडियनची NCERT. ठीक आहे. इंडियावाली जी NCERT आहे त्याच्यामध्ये हे डायरेक्ट फिगर मेन्शन आहे. ठीक आहे. सो NCERTs आर मस्ट फॉर द जॉग्राफी सेशन. ठीक आहे. UPSC वाले ज्या मुलांनी NCERT वाचली असेल त्यांना तर हे आन्सर्स खूप इझिली क्रॅक करता येत असेल. MPSC वाले मुलांनी जर NCERT नसेल रेफर केली तर थोडं बहुत त्यांना डिफिकल्ट वाटू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉग्राफी तुम्ही कुठूनही कव्हर करत असेल पण ट्राय टू कव्हर एव्हरी बेसिक अलॉंग विथ द मॅप्स. ठीक आहे. सो दॅट तुमचं प्रत्येक जे प्रश्न आहेत विचारलेले चांगल्याने तुम्ही डील करू शकाल. ओके. आता हे जे आहेत मेनली फिगर्स जे आहेत मान्सून वाल्या लेसन रिलेटेड आहेत. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे डिरेक्शन ऑफ विंड्स आहे ते मेनली नॉर्थ ईस्ट मान्सून विंड्सच्या टाइमला दिसून येते आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटवर. ओके. आता आपण 2019चे पूर्ण क्वेश्चनला डील केले. आता आपण बघू 2020चे क्वेश्चन्स. तर आता बघा इथे दिलेले आहे कॉलम, सिटीज दिले आहेत आणि बँक ऑफ अ रिव्हर. सी किती जास्त रिपिटेशन आहे. ओके. सेम थीमने रिपिटेशन आहे. आता मी 2 स्लाइड आधी तुम्हाला दाखवलं होतं 2019मध्ये आणि इंडियन स्पेसिफिक रिव्हर आणि त्याच्या बँकवर कोणते कोणते सिटीज लोकेटेड आहेत ते विचारलं. 2020मध्ये सेम थीमवर क्वेश्चन आहे, बस इथं वर्ल्ड च्या रिस्पेक्टमध्ये विचारलं आहे. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ल्ड मॅपिंग जेव्हा आपण करतो तर मेजर रिव्हर्स जे आहे ते पण आपल्याला कव्हर करावे लागेल. तर इथे सिटीज दिले आहेत, ऑन अ बँक ऑफ अ रिव्हर दिलेला आहे. तर पॅरिस, सियान रिव्हर, जेनिवा, रोन रिव्हर, बॉन, राईन रिव्हर, क्यू, दिनपर रिव्हर. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. स्टॅटिक पॉईंट आहे, नथिंग टू एक्सप्लेन. आता इथे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आत्ताच 2 स्लाइड पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा 2019चा क्वेश्चन रॉक सिस्टीम्सवर आलेला आहे. ठीक आहे. आपण हे सर्व रॉक्सचे टाइप्स बघितले. आता बघा त्याच थीमवर रिपिटेशन आहे. ठीक आहे. आलं स्टेटमेंट आहे रॉक्सबद्दल. तर काय करायचं, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की 2019चा क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही बघता की हे थीम्सवर प्रश्न आलेले आहेत तर त्या थीमला ना डिटेलमध्ये अभ्यास करायचा. त्याच्याने अंदाज लावायचा की 2020मध्ये ना कुठं थीमवर प्रश्न विचारू शकते. आताच तुम्ही हे दोन्ही एक्झाम्पलनी समजू शकता. ठीक आहे. इथे आलं रिव्हर आणि त्याचे बँक सिटीज आणि इथे आलं रॉक सिस्टीम. ठीक आहे. डायरेक्ट थीम रिपिटेशन झाली आहे नेक्स्ट इयरलाच. तर आता तुमचं काय आहे 2024चं क्वेश्चन पेपरला चांगल्याने अनालाइज करायचं सो दॅट 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठं ना कुठं थीम रिपिटेशन असली तर आपण त्या क्वेश्चनला चांगल्याने डील करू शकणार. ओके. तर आता आपण क्वेश्चनकडे बघू. तर इथे दिलं आहे कुडप्पा रॉक सिस्टीम इज मेनली फाउंड इन द पेनगंगा ॲज वेल एज द गोदावरी बेसिन. ठीक आहे. तर इट इज दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ओके. कुडप्पा रॉक सिस्टीम मेनली दे आर फॉर्म बाय द इरोजनल ॲज वेल एज द डिपोजिशनल फीचर ऑफ आर्चाइन अँड धानवार रॉक. ठीक आहे. सेडिमेंटरी इन नेचर असतात
त्याच्यामध्ये एक पखल सिरीज असते आणि एक पेनगंगा सिरीज असते. तर पखल सिरीजमध्ये गोदावरी रिजनमध्ये असतात, ठीक आहे, हे सर्व त्याचे रॉक टाईप्स आहेत. त्याच्यानंतर पेनगंगा सिरीजमध्ये जर बघितलं वर्धा डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्राकडे वगैरे दिसतात, लाईमस्टोन शेल्स आणि स्लेट्स वगैरे असतात, ठीक आहे, कुडप्पन सिस्टीमचे रॉक टाईप. आता नेक्स्ट आहे आयर्न आणि मॅग्नेशियम आर फॉर्म इन द धनवार रॉक सिस्टीम. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट, ठीक आहे. धनवार रॉक सिस्टीम जसं मी सांगितलं ते जे आहे मेनली मेटामॉर्फिक रॉकने बनलेले आहेत. आता मेटामॉर्फिक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं काही स्लाइड पहिले, एकदा परत दाखवून देते तुम्हाला. इथे बघा मेटामॉर्फिक, ठीक आहे, फॉर्म बाय द ट्रान्समिशन ऑफ अ अदर रॉक. कुठे गेलं, हा, तर झालं आपलं मेटामॉर्फिक रॉकने फॉर्म झालेले आहे धनवार रॉक सिस्टीम, ठीक आहे. रिच इन द मिनरल्स आयर्न, मॅग्नेशियम, गोल्ड, कॉपर. दिस इज अ करेक्ट वन. गोंडवाना लॉक सिस्टीम, ह्यूज कार्बन डिपॉझिशनल फीचर्स. इथेच तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं मी, गोंडवाना आर्यन रॉक सिस्टीमच्या याच्या आतामध्ये येतात, ठीक आहे. यांच्यामध्ये कार्बन म्हणजे कार्बन डिपॉझिट जास्त मिळले जातात आणि या एरियामध्ये ना मेनली कोल खूप जास्त असतात, ठीक आहे. सो हे झालं आपले 3 पॉईंट आणि हे तिन्ही राईट आहेत, ठीक आहे. इथे पण पॉईंट होतं, कोल इज गोंडवाना रॉक सिस्टीममध्ये मिळते ॲम्पल अमाऊंटमध्ये. येस. आता इथे दिलेले आहेत काही रिव्हर्सची नावं आणि त्याचे डिटेल्स इथे दिले आहेत, आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. तर इथून जसं तुम्हाला आधीच सांगितलं, इवन दो यू नो जस्ट वन आन्सर, तुम्ही जे आहे बाकी पण मार्क करू शकता. तर बघा इंदस, इंदस कुठं आहे, नॉर्थमध्ये आहे. नॉर्थमध्ये कुठं आपल्याला माहिती आहे, हा आपला सपोज इंडियाचा हा जो मॅपचा स्टार्टिंगवाला क्वेश्चन झाला, ठीक आहे. ते इंदस ना इकडून तिबेट रिजनमधून जे मानसरोवर लेक आहे ना तिथून जे आहे इंदस फ्लो होते या हिशोबाने, ठीक आहे. ही थोडी जी आहे पाकिस्तानमध्ये पण जाते, ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे रिसेंट न्यूजमध्ये पण होतं इंदस वॉटर ट्रीटी, ठीक आहे. तर लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये पण फ्लो होते. इंदस कुठून येते, आपलं मानसरोवर तिबेटमध्ये. तर 1चं आपलं येणार 2. 1च्या आन्सरमध्ये कुठं 2 आहे बघा, इथे 2 आहे. थोडं ट्रिक केलंय वाटते यांनी, ठीक आहे. परत एक आन्सर आपल्याला गेस करावा लागेल. त्याच्यानंतर तापी. आता आपल्याला माहित आहे तापी इज अ रिव्हर मेनली कुठून फ्लो होते, मध्य प्रदेशवाल्या रिजनमधून, ठीक आहे. तापी सातपुडा रेंजमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण जसं जसं हे इंडियाचा मॅप आहे इकडे खाली आलो, ठीक आहे. तर इथे विंध्या आणि सातपुडा रेंज येतात. नर्मदा रिव्हर इथून फ्लो होते, ठीक आहे. आणि इकडे जवळच आपली तापी पण येते. नर्मदा अमरकंटक हिल्समधून ओरिजिन होते. त्याच्यानंतर कावेरी, कावेरी आपण जसं खाली गेलो इकडे साऊथकडे, ठीक आहे. यू विल नोटिस की कावेरी इज अ रिव्हर जे मेनली वेस्टर्न घाट आपला माहित आहे, हा वेस्टर्न घाटवाला रिजन येते, हा सर्व इकडचा, ठीक आहे. हा आपला ईस्टर्न घाट येते, ठीक आहे. वेस्टर्न घाटमध्ये ब्रह्मगिरी रेंज भरून जे आहे कावेरी रिव्हर मेनली फ्लो करते, ठीक आहे, कर्नाटकावाला रिजन वगैरे. सो हे झालं आपलं बेसिकली रिव्हर्स आणि त्यांचे ओरिजिन. सो आपल्याला महाराष्ट्राचे जे आहेत रिव्हर्स तर माहीत राहायलाच पाहिजे, पण आपल्याला अलॉंग विथ द महाराष्ट्र इंडियाचे जे मेजर रिव्हर्स आहेत त्यांच्याबद्दल पण पूर्ण माहिती राहायला पाहिजे. आता इथे बघा मी परत इन्फॉर्मेशन आणली आहे रिगार्डिंग द रिव्हर. इंदस जसं सांगितलं तिबेटियन रिजन, ठीक आहे, मानसरोवर लेक पासून आणि मेनली अरेबियन सी मध्ये ड्रेन होते. आणि याचे काही ट्रिब्युटरीज आहे, काही लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहे, काही राईट बँक, ठीक आहे. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज मध्ये हे सर्व येतात, धास्कर, सरू, सोन, झेलम, चेनाब, रवी, बियास, सतलज आणि त्यालाच आपण पंजाड रिव्हर असं पण म्हणतो. आणि राईट बँक ट्रिब्युटरीज आहे. एकदा मी तुला परत मॅप ड्रॉ करून सांगून देते. हे बघा आपल्याला, आपण हे जेव्हा इंडियाचा मॅप, एक सेकंड, ठीक आहे, सॉरी, जस्ट अ मिनिट. थोडं पार्डन करा, हे थोडं वरचं व्यवस्थित नाही झालं, ठीक आहे. हे इकडे आपलं हे वाला पार्ट आलं, त्याच्यानंतर हा आपलं असं येऊन जातं, ठीक आहे. तर इथून जे आहे इंदस जेव्हा फ्लो होते ना, ते या साईडला आपल्याला माहिती आहे इंदस फ्लो या हिशोबाने होते. या साईडला जे आहे ना ते त्याचे राईट बँक ट्रिब्युटरीज येते, ठीक आहे. आणि हे लेफ्ट साईडला येणार ते लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज, ठीक आहे. आपण असं चाललो ना या हिशोबाने, या डायरेक्शननी, दॅट्स वाय या साईडला पडणारे लेफ्ट हँड येते आपलं आणि या साईडला राईट हँड, त्याच्यामुळे इकडचे राईट बँक ट्रिब्युटरीज, इकडचे लेफ्ट बँक, ओके. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे इंदस वॉटर ट्रीटी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, ठीक आहे.
तर हे जे काही रिव्हर्सच्या वॉटर फ्लोमध्ये डिस्प्यूट आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या मधात. त्याच्यानंतर तापी. तापी कुठं? मध्य प्रदेशवाला रिजन. ठीक आहे, त्यांचे ट्रिब्युटरीज बघितलं तर पूर्णा, गिरणा, पंजारा. त्याच्यानंतर नर्मदा, अमरकंटक प्लॅट्यू मध्य प्रदेश रिजनमधून. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कावेरी, ब्रह्मगिरी हिल, कर्नाटका. ठीक आहे, आणि मेनली कावेरी अशी फ्लो होते या डायरेक्शनने. दॅट्स वाय इट ड्रेन न बे ऑफ बेंगॉल रिजन. आपल्याला माहिती आहे या साईडला अरेबियन सी आहे आणि या साईडला बे ऑफ बेंगॉल आहे, आणि ही या साईडने येते, याच्यामुळे ही इकडे ड्रेन होते आणि त्याला आपण म्हणतो बे ऑफ बेंगॉलमध्ये ही ड्रेन होते. ठीक आहे, कावेरीचे जर ट्रिब्युटरीज बघितले तर काबिनी, सुरनवती, भवानी आणि अमरावती. ठीक आहे, हे झाले आपले सर्व बेसिक. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे रिगार्डिंग सॉइल इन अ महाराष्ट्र. तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर सॉइल कंटेन ॲल्युमिनियम अँड आयर्न ऑन अ सफिशियंट लेवल. आत्ताच काही स्लाइड पहिले मी सांगितलं डेक्कन प्लॅट्यूवाला आपण जेव्हा डिस्कस केलं होतं, डेक्कन प्लॅट्यू लावामुळे बनतो, व्हॉल्कॅनो. ठीक आहे, व्हॉल्कॅनिक लावा. आणि या इथे आपल्याला माहिती आहे ब्लॅक सॉइल स्लॅश रेग्युलर सॉइल. ठीक आहे, आणि रेग्युलर सॉइल आपल्याला माहिती आहे इट मेनली रिच मतलब इट हॅज सफिशियंट अमाऊंट ऑफ ॲल्युमिनियम प्लस आयर्न. तर आपला पहिला जो स्टेटमेंट आहे इट इज अ करेक्ट वन. लॅटरल सॉइल इज मेनली फाउंड इन अ मॉइस्ट क्लायमेट. आत्ताच 2 स्लाइड पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं. लॅटरल सॉइल इज मेनली सीन इन द रिजन विच हॅज अ हाय रेनफॉल. लॅटरल सॉइलमध्ये क्रॉप्स जसे की कॅश्यू वगैरे कल्टिवेट केले जाते, आणि हे जे आहे मेनली ही सॉइल जे आहे इट इज रिच इन आयर्न ॲज वेल एज अ काय म्हणते त्याला ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि जसं मी सांगितलं हाय रेनफॉलवाल्या रिजनमध्ये असते, त्याच्यामुळे कुठं ना कुठं जो क्लायमेट असतो तो हॉट आणि ह्युमिड असतो त्या रिजनमध्ये. ठीक आहे, आणि समहाऊ वी कॅन से दॅट इट इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर रेड सॉइल इन अ भंडारा डिस्ट्रिक्ट. आता रेड सॉइल हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. रेड सॉइल जे आहे सर्टन पार्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये मिळते. ठीक आहे, आणि भंडारा इज वन ऑफ द डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर रेड सॉइल कंटेन अ लेस्ट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर हे पण करेक्ट पॉईंट आहे. रेड सॉइलमध्ये ना ऑर्गॅनिक मॅटरचा कंटेंट जो असतो तो खूप कमी असतो. ठीक आहे, याचं रिझन काय आहे, कारण की रेड सॉइलमध्ये ना खूप जास्त लिंचिंग असते. ठीक आहे, वॉटर वगैरे जेव्हा फ्लो होतो ना रेड सॉइलच्या याच्यातून, तर खूप अमाऊंट ऑफ जे न्यूट्रिशन आहे ते फ्लो होऊन जाते वॉटरसोबत. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑर्गॅनिक मिनरल्स किंवा मॅटरचं कंटेंट खूप जास्त कमी असतो. आणि हे बघा हा महाराष्ट्राचा आपला मॅप आहे. हा मेजर रिजन जे आहे ब्लॅक सॉइलने कव्हर आहे. त्याच्यानंतर इकडचे जे रिजन आहे गडचिरोली, चंद्रपूर, आपलं भंडारा वगैरे तिकडे रेड सॉइल मिळते. सर्टन अमाऊंट ऑफ या रिजनमध्ये येलो सॉइल आणि रेड सॉइल खूप मिळते, आणि इकडची बघा लॅटरल सॉइल असते. ठीक आहे, इकडेचे आपले जे मेजर स्टेट्स येतात, सॉरी आपलं काय म्हणतात डिस्ट्रिक्ट्स येतात. आता नेक्स्ट आहे प्रॉपर करेक्ट स्टेटमेंट. मेजॉरिटी ऑफ अ कोल्ड फील्ड फाउंड इन इंडिया 78 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ ओडिसा, छत्तीसगड, झारखंड constitute more than 50% of a total coal production in India. ठीक आहे, तर बोथ ऑफ द स्टेटमेंट आर करेक्ट. जेव्हा आपण कोल प्रोडक्शन किंवा कुठले कुठले मिनरल्स कोणत्या कोणत्या साईटवर मिळतात ते वाचतो तेव्हा आपल्याला माहित होते की मेनली जो कोल डिपॉझिट्स आहेत ना ते झारखंड, ओडिसा, छत्तीसगडवाल्या रिजन्समध्ये आहे. ठीक आहे, तर हा आपला जेव्हा आपला मॅप आहे. ठीक आहे, तर इकडचं साऊथवाला येणार. तर हे इकडचे जे रिजन्स आहेत ना झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, राजमहल हिल, छोटा नागपूर रिजन, तिकडे आपले जे आहे ते खूप जास्त कोल डिपॉझिट्स किंवा आपण म्हणतो कोल्ड साईट्स आहेत. ठीक आहे, तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. आणि हे जे 78 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड आहे ना मेनली हे लडाख, हिमाचल प्रदेश म्हणजे या रिजनमधून पास होते असं. ठीक आहे, लडाख इथे आपलं हिमाचल प्रदेश येऊन जाते, उत्तराखंड येऊन जाते, यूपी वाला पार्ट येऊन जाते इकडचा. ठीक आहे, एमपी वाला थोडंसं पार्ट येऊन जाते. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र असं आपल्याला आहे माहिती आहे. त्याच्यानंतर इकडे तेलंगणा येतो. ठीक आहे, आंध्र प्रदेश पण येतो, कर्नाटका इकडे येते, आणि हा आपला तमिळनाडू येतो. ठीक आहे, दॅट्स वाय हे या रेंजमध्ये हा लॉन्जिट्यूड जे आहे तो पास होतो. आता आपल्याला तिथे दिलं आहे बघा, विंड ब्लो फ्रॉम अ सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेड टुवर्ड्स द इक्वेटर, लो प्रेशर सीट आर नोन ॲज अ ट्रेड विंड. स्टॅटिक पार्ट आहे, डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये पूर्ण हे पॉईंट्स मेन्शन आहेत. ठीक आहे, तर बघा आपल्याला माहिती आहे ऑल ओव्हर द अर्थ डिफरंट टाईप ऑफ विंड्स जे आहे ब्लो होतात. ठीक आहे, सर्टन अमाऊंट ऑफ विंड जे ग्राउंड लेवलवर होतात त्याला आपण म्हणतो लोकल विंड्स. ठीक आहे, लोकल विंडचे आपण एक्झाम्पल आत्ताच 2 स्लाइड पहिले बघितले होते, 2019च्या पेपरमध्ये होते.
हे बघा, हे सर्व आहेत लोकल विंड्स, कारण की हे सर्व जे विंड्स आहेत ना मेनली ग्राउंड लेवलमध्ये फ्लो होतात. दॅट्स वाय दे आर टर्म ॲज अ लोकल विंड. ओके. त्याच्यानंतर काही जे अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये विंड फ्लो होतात ना त्याला आपण म्हणतो म्हणजे त्याला एक्स्ट्रा आपण म्हणू शकतो ट्रेड विंड्स किंवा प्लॅनेटरी विंड्स असं म्हणलं जातं इन शॉर्टमध्ये. ठीक आहे. तर प्लॅनेटरी विंड्समध्ये एकदा लक्षात ठेवायचं, या रिजन हे झालं आपलं इक्वेटर. ठीक आहे. 0 डिग्री, याला कलर चेंज करावा लागेल आय थिंक. बघा, हे झालं आपलं इक्वेटरवाला रिजन, हा झाला 0 डिग्री. त्याच्यानंतर हा आपलं नॉर्थ वरचं पॉईंट. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन येतो. त्याच्यानंतर आपले पोलरवाले रिजन्स येतात. ठीक आहे. तर या झोनमध्ये जे विंड फ्लो होते मेनली त्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या मधातवाले. ठीक आहे. जसं आपण वरती जातो तर वेस्टर्लीज फ्लो होतात इकडे, आणि इकडच्या साईडला जर बघितलं पोलवाल्या तर पोलर ईस्टर्लीज. ठीक आहे. आता ईस्टर्ली वेस्टर्लीज वगैरे जे नाव आहे ते अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ देअर फ्लो. ठीक आहे. ते नाव पडले आहेत त्याच्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे डिरेक्शन आहे ते चेंज का होत आहे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये. ठीक आहे. नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये इट इज मेनली ड्यू टू द कोरोलिस फोर्स. कोरोलिस फोर्स. ठीक आहे. आणि येस, तर या मी सॉरी एक सेकंड. ओके. तर हे झालं आपलं. तर या झोन्समध्ये जे फॉलो होत आहेत ना, ठीक आहे, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टुवर्ड्स द टुवर्ड्स द, हे बघा, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टुवर्ड्स द इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ठीक आहे. याला आपण म्हणतो ट्रेड विंड्स. ओके. ट्रेड विंड्स आर द प्लॅनेटरी विंड्स जे मेनली ब्लो होते सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट पासून सब ट्रॉपिकल इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट करे. आणि लोकल विंड आन्सर नाही आहे, कारण की लोकल विंड मेनली शॉर्ट लिव्ड असतात आणि लोकल टोपोग्राफीमध्ये वगैरे फ्लो होतात. आणि जे वेस्टर्लीज आहे, वेस्टर्लीज मेनली जे आहे मिडल लॅटिट्यूडमध्ये फॉर्म होतात. ठीक आहे. दॅट इज फ्रॉम अ सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टुवर्ड्स द पोलर लो प्रेशर बेल्ट. त्याच्यानंतर नॉट इन द इक्वेटर रिजन. त्याच्यानंतर माउंटेन विंड, ऑब्व्हियसली ते पण हे लोकल विंड्स आहेत आणि मेनली ते आर इन्फ्लुएन्स बाय द टोपोग्राफी, जसं की माउंटेन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन इन द महाराष्ट्र ड्यू टू द फ्रॅगमेंटेशन ऑफ एग्रिकल्चर सॉइल. तर महाराष्ट्रामध्ये जर जे फ्रॅगमेंटेशन झाली एग्रिकल्चरल सॉइलची, त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट झाले, तर हा प्युअरली जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे किंवा लॉजिकल क्वेश्चन आहे. तर काय होणार, फ्रॅगमेंट जेव्हा होणार कुठली पण सॉइल, तर ऑब्व्हियसली कुठं ना कुठं फार्मर्स जे आहे विल नॉट एबल टू प्रोड्यूस द फूड ग्रेन. ठीक आहे. हे बरोबर आहे. ऑब्स्टेकल होणार सप्लाय, वॉटर सप्लायमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ अ मॉडर्न एग्रिकल्चर टूल इज अनइकॉनॉमिकल. येस, बरोबर आहे. पैसे कुठून आणणार फार्मर. त्याच्यानंतर टू पे द इंडिव्हिज्युअल अटेन्शन टू द एग्रिकल्चर इज अनइकॉनॉमिकल. दिस इज ऑल्सो करेक्ट. ऑल आर द करेक्ट वन. त्याच्यानंतर परत इथे धरवार रॉक सिस्टीम बद्दल दिलेलं आहे, कुठल्या रिजनमध्ये काय काय मिळते. इथे एकदा मॅप जे आहे तुम्ही बघून घ्या, कुठल्या रिजनमध्ये काय काय सिस्टीम आहे रॉक्सची. ठीक आहे. आता इथं मॅच द पेअर करायचं आहे, तर याचं आन्सर आहे आपलं बेसिकली 1 येते आन्सर. ठीक आहे. तो एकदा याची मॅच द पेअर करून पर्टिक्युलर रिजन्स तुम्ही बघून घ्या. आता नंतर आहे ओशन फ्लोअर आर डिवायडेड इंटू द मेजर डिव्हिजन, कन्सिडर द फॉलोइंग. आणि आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला जेव्हा माहिती आहे ओशन जो आहे, ठीक आहे, जो आपला समुद्र आहे, ठीक आहे, इट इज मेनली डिवायडेड इंटू व्हेरियस डिव्हिजन. ठीक आहे. ओशनचा जो फ्लोअर आहे डिफरंट रिजन्सने डिवायडेड आहे. त्याचा हा फिगर तुम्ही बघू शकता. तर बेसिकली आपण जर बघितलं तर जो वरचा रिजन असतो ना त्याला आपण कंटिनेंटल शेल्फ म्हणतो. त्याच्यानंतर हा जो थोडासा झुकलेला भाग असतो त्याला आपण कंटिनेंटल स्लोप असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे ना कॅनॉन्स असतात. ठीक आहे. ते याला आपण म्हणतो समरहॅन कॅनॉन्स. काही असे वरती झालेला असा भाग असतो त्याला आपण म्हणतो सी माउंट. ठीक आहे. काही हिल्स असतात या हिशोबाने. ठीक आहे. असे थोडेसे या अँगलनी. ठीक आहे. त्याला आपण ॲबेसल हिल मिळतो. आणि गायोड्स असतात असे. ठीक आहे. याला आपण म्हणजे त्यालाच आपण गायोड्स असं म्हणतो. आणि सटन थोडंसं उंच असलेला भागला पण ना आपण कॉन्टिनेंटल राईज असं म्हणतो. ठीक आहे. हे झाले आपले सर्व टर्म्स. सो आन्सर इज ABENF. ठीक आहे. दिस आर द रिजन्स जे मेनली डिवायडेड आहे, मतलब मेजर डिव्हिजन ऑफ अ
ओशन फ्लोअर. ओके, इथेच तुम्ही बघू शकता अदर नेम्स काय काय आहे. व्हेरियस पार्ट, कॉन्टिनेंटल शेल्फ, स्लोप, राईज, फुट, डीप ओशन बेसल, ॲबेसल प्लेन, ॲबेसल हिल, ओशनिक ट्रेंचेस, सी माउंट आणि गायोड्स. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये जो सरेबियन शेल्फ आहे आर्टिक ओशन मधला, ठीक आहे, इट इज कन्सिडर टू बी द लार्जेस्ट कॉन्टिनेंटल शेल्फ आणि मेनली ना हे ग्रेनाइट रॉकनी बनलेले असतात. कॉन्टिनेंटल स्लोप जर बघितलं, स्लोपनी समजून येते असं असा थोडासा स्लाइटली आपण म्हणू शकतो बघतो की असं घसरट भाग जो असतो स्लोपचा अर्थ. ठीक आहे. इट इज मेनली कॉन्टिनेंटल शेप आणि डीप ओशन फ्लोअरच्या मधात असतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं, इट इज मेनली कन्सिडर बघा इथे दिलाय, स्टीप साइड ऑफ अ कॉन्टिनेंटल स्लोप आर सेपरेट द कॉन्टिनेंटल शेप फ्रॉम द डीप सी फ्लोअर. त्याच्यानंतर डीप ओशन बेसिन मध्ये जर बघितलं, हे लोएस्ट लेअर असते. ठीक आहे. फ्लॅट, कोल्ड आणि सेडिमेंट जे आहे मेनली याच रिजन मध्ये असतात. त्याच्यानंतर आहे ओशनिक डीप. ओशनिक डीप जसं नावानेच समजून येतं, डीप म्हणजे खोल भाग, त्यालाच आपण म्हणतो ट्रेंचेस पण म्हणू शकतो. ठीक आहे. स्टीपन डिप्रेशन जे आपल्याला मिळते ओशन पार्ट मध्ये. ठीक आहे. असं खोलवार भाग जो असतो, कुठे एकदम लंबा खड्डा वगैरे असं येतं, खोल खड्डा, त्यालाच आपण म्हणतो ट्रेंचेस किंवा डीप. ठीक आहे. ते पण ओशनिक फ्लोअर मध्ये आपल्याला मिळतात. तो दिस आर द पॉइंट रिगार्डिंग द ओशन फ्लोअर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथे आपल्याला राईट सिक्वेन्स दाखवायची आहे ऑफ अ तहसील्स. ठीक आहे. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इन द नंदुरबार डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. तर हे नंदुरबार तहसीलचा मॅप आहे, एकदा तुम्ही बघून घ्या. आणि डिस्ट्रिक्ट जे आहे याच्याने जे आहे राईट दॅट इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अरेंज केलेले आहे. ओके, दिस इज द आन्सर. आता इथे क्वेश्चन आहे, इफ द टाइम ऑफ इंडिया इज 12 noon, what is the time subsequently at the Greenwich Meridian and international dateline respectively. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे, ही झाली अर्थ रोटेट होते, सॉरी रिव्हॉल्व करते अराउंड द सन आणि रोटेट होते अराउंड इटसेल्फ. तर इथे ना एक पॉइंट डिस्कस केला होता, त्याच्या रिस्पेक्टनी जे आहे अर्थमध्ये डिफरंट जे आहे काय म्हणते टाइम काउंट केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे, हा अर्थ जो आहे आपण त्याला लॉन्जिट्यूड ॲज वेल ॲज अ लॅटिट्यूडमध्ये डिवाइड केलं आहे. तर एक ग्रीनविच मेन टाइम जे आहे, ठीक आहे, जे मेनली रॉयल ऑब्झर्वेटरी इन ग्रीनविच लंडनला मेनली आहे, त्याच्या रिस्पेक्टमध्ये आपण टाइम वगैरे जे कॅल्क्युलेट केले जातं. तर हे जे ग्रीनविच टाइम आहे, सपोज या लोकेशनमध्ये लोकेटेड असेल ना, त्याच्या रिस्पेक्टमध्ये इंडिया जे आहे त्याच्यामधला डिफरन्स जर बघितला तर तो आहे अप्रॉक्स 5.3 hours. ठीक आहे. याच्याने आपण समोर आहोत. सपोज इथे 2 वाजले असतील तर इथे आपण करून घ्या प्लस 5.3 अवरला ॲड केलं तर इथं 7:30 झालेले असतात इंडियामध्ये. तर आपण ग्रीनविच पासून 7 म्हणजे 5.30 अवर्सनी जास्त आहोत. ओके. आणि जर आपण इंटरनॅशनल डेट टाइम लाईन्सचं जर बघितलं, ठीक आहे, मेनली हे जे आहे इंटरनॅशनल डेट टाइम लाईन हे लोकेटेड आहे इन द मिडल ऑफ अ टाइम झोन, ज्याला आपण म्हणू शकतो 180 डिग्री मेरिडियन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे हा अर्थ आहे, सॉरी हा राऊंड घेतला हा अर्थ. ठीक आहे. हा जो मेन 180 डिग्रीवाला पॉईंट असतो त्यालाच आपण इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हणतो. त्याच्या रिस्पेक्टमध्ये जर बघितलं तर इंडियाची जे म्हणजे इंडियाची स्टँडर्ड टाइमचा जो हे आहे टाइम, ठीक आहे, इट इज 6.30 मिनिट अहेड. ओके. म्हणजे हे जे आहे इंटरनॅशनल डेडलाईन इज 6.30 मिनिट अहेड. ओके. तर त्या हिशोबाने जर आपण प्रॉपर कॅल्क्युलेटेड गेस केलं तर आपला आन्सर येतो. जर इंडियामध्ये 12 वाजले असतील तर ग्रीनविच टाइममध्ये आपण 6.30, जसं मी सांगितलं इकडे 12 असेल, म्हणजे इथे सपोज 12 असेल तर 5 अवर ॲड करा, 5.630 अवरने ॲड केलं तर आपल्याला हे मिळेल ग्रीनविच टाइम प्लस 5:30 इज इक्वल टू इंडियन स्टँडर्ड टाइम. ओके. त्याच्यानंतर इंटरनॅशनल डेडलाईनचं जर बघितलं तर इंडियन स्टँडर्ड टाइम प्लस 6.30 जर आपण काउंट केलं प्लस केलं तर आपल्याला इंटरनॅशनल टाइम डेट टाइम मिळेल. ओके. तर हे 2 पॉईंट किंवा हा इन शॉर्ट, तुम्ही इतकं लॉजिक जर नसेल समजलं तुम्हाला तर बस हा फॉर्म्युला लक्षात ठेवून द्याल, तुम्हाला सर्व पॉईंट जे हे चांगल्याने क्लिअर होऊन जाणार. कारण की हा आय थिंक या सेम थीमवर क्वेश्चन विचारलेला आहे, परत एकदा येणार, तुम्हाला मी सांगेलच तेव्हा. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स, ओके, मतलब सिच्युएशन रिस्पॉन्सिबल फॉर द मान्सून विन इन इंडिया. बघा, रिपिटेशन 2019 मान्सून विंड्सवर क्वेश्चन, 2020 थीम रिपीटेड. ठीक आहे. क्वेश्चन आलेला आहे मान्सून विंड्सवर.
तर एक्सटेन्सिव्ह लँड एरिया बरोबर आहे. लँड एरियाच्या हिशोबाने जे आहे थोडं विंड्सचं फ्लो वगैरे डिफर करतो, त्याच्यामुळे हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर सी लाईज ऑन अ 3 साइड ऑफ इंडियन, ऑब्व्हियसली हा आपला जो इंडिया आहे, ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे. तर इथे पण सी आहे, इकडे पण सी आहे, इकडे पण सी आहे, ओशन्स आहेत आपले. ठीक आहे. त्याच्यामुळे पण विंडची जे डायरेक्शन असते ते पण चेंज होते. त्याच्यानंतर जेट स्ट्रीम जे फ्लो होतात 30 डिग्री टू द 40 डिग्री लॅटिट्यूड बेल्ट, त्याच्यामुळे पण जे आहे इंडियाच्या मान्सूनवर फरक पडते. आता हे सर्व जे पॉईंट्स आहे ना, त्याची एंटायर डिटेल जे आहे आपण जेव्हा मान्सून लेसन कव्हर करतो ना, त्याच्यामध्येच कव्हर होऊन जाते. सो आता इथे डिस्कस करण्याचे काही बनत नाही, कारण की आपल्याला बाकी पण पॉईंट डिस्कस करायचे आहेत. सो हे लक्षात सध्यासाठी लक्षात ठेवा, दिस आर द मेन वन ऑफ द रिझन ज्याच्यामुळे मान्सून विंडमध्ये इफेक्ट होतो. आणि इथे आपली जे हिमालय आहे त्याच्यामुळे पण जे आहे मान्सून विंडमध्ये फरक पडतो. आणि त्याच्याबरोबर इथे बघा पॉईंट्स दिले आहेत, रिस्पॉन्सिबल फॉर द मान्सून विंड इन इंडिया. वास्ट लँड टेम्परेचर, परमनंट हाय प्रेशर बेड जो साऊथ इंडियन ओशनमध्ये मिळते, जेट स्ट्रीम जे आहे सब ट्रॉपिकल, ट्रॉपिकल, ईस्टर्ली जेट स्ट्रीम जे आयटीसी जेट आहे. ठीक आहे. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. ठीक आहे. ते इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जे आहे सर्टन मेनली ना हे ट्रॉपिक्समध्येच फ्लो होऊन जाते, पण ना इंडियामध्ये थोडा जो आहे अप्पर ऑफ द ट्रॉपिक्स जे आहे हे फ्लो होते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो सर्टन अमाऊंट ऑफ जे मान्सून विंडमध्ये इम्पॅक्ट याच्यामुळे पण येते. आणि त्याच्यानंतर लो प्रेशर बेल्ट तिबेटियन प्लॅट्यूमध्ये इथे या आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर सोमालिया जेट स्ट्रीम, सोमालियन करंट, इंडियन ब्रांचेस, ठीक आहे, ज्याला आपण वॉकर सेल म्हणतो. ठीक आहे. इंडियन ओशन डायपोल, दिस आर द सर्टन रिजन ज्याच्यामुळे इम्पॅक्ट होते आपल्या मान्सून विंड्समध्ये. मग आता चनूक विंड, सी आत्ताच थोड्या वेळ आधीच आपण बघितलं होतं. एक सेकंड परत एकदा दाखवून देते. हे बघा चनूक विंड्स कुठं, रॉकीज माउंटेन, नॉर्थ अमेरिका. मॅपमध्ये आताच तुम्हाला दाखवलं होतं मी. ठीक आहे. चनूक विंड बद्दल आपल्याला परत प्रश्न आलाय 2020 मध्ये बॅक टू बॅक इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. ब्लो इन अ माउंटेनस रिजन, येस इट इज अ करेक्ट वन. ठीक आहे. आपल्याला इनकरेक्ट सांगायचं आहे. तर ए जिथे आहे ते आन्सर कॅन्सल होऊन जाईल. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. दे आर द लोकल विंड, कॅन्सल. हे दोन्ही जे आहेत 2019 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर लोकल विंड आहे हे कॅन्सल झालं, म्हणून बी पण जिथे आहे ते कॅन्सल होऊन जाईल. हे 3 तर आपल्या ऑब्व्हियसली कॅन्सल झाले, तर आपला आन्सर काय राहणार C, D. ठीक आहे. तर जे हे 2 पॉईंट्स आहे. ॲल्प्स माउंटेन, ॲल्प्स माउंटेन कुठे आहे भाऊ, युरोपच्या इथे आहे ॲल्प्स. हे चिनूक जे आहे नॉर्थ अमेरिकेच्या इथे आहे. ठीक आहे. तर काहीच लिंकेजेस नाही आहे. राईन रिव्हर, नो, राईन रिव्हरच्या व्हॅलीमध्ये हे फ्लो होत नाही. ठीक आहे. तर हे झालं आपला आन्सर. आताच मी तुम्हाला काही टाइम आधी सांगितलं चिनूक जे आहे मेनली एक स्ट्रॉंग वार्म विंड आहे. ठीक आहे. हॉट कोल्ड विंड ना असून ते ड्राय वार्म विंड आहे. ओके. रॉकीज माउंटेनच्या रिजनमध्ये असते आणि इट मेनली ब्लो फ्रॉम अ पॅसिफिक ओशन इन द नॉर्थन वेस्ट रिजन ऑफ नॉर्थ अमेरिका टुवर्ड द रॉकीज माउंटेन रेंज. ओके. आणि झालं, बाकी इतकं काही मेन डिस्कशन नाही आहे, जनरलाइज पॉईंट आहे. आता बघू 2021चे क्वेश्चन्स. आता इथे दिलेले आहे सर्टन लँड इरोजन, मतलब काय म्हणतात त्याला, लँडफॉर्म जे आपल्याला सांगायचे. इथले कुठले लँडफॉर्म कुठल्या म्हणजे आपण म्हणू शकतो वेव्हजनी बनलेले आहेत. ठीक आहे. आणि काही स्लाइड आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं जे पण फीचर्स आहेत, जसं की आपलं झालं विंड, रिव्हर, ग्लेशियर, डेझर्ट, म्हणजे डिझर्ट नाही म्हणू शकत, विंड, रिव्हर, ग्लेशियर्स वगैरे. ठीक आहे. आणि आपण म्हणू शकतो वेव्स, या सर्वांनी ना काही लँडफॉर्म फॉर्म होतात. ठीक आहे. तर काही लँडफॉर्म असतात जे डिपॉझिशनल फीचर्समुळे फॉर्म होतात आणि काही लँडफॉर्म असतात जे इरोजनल फीचर्समुळे फॉर्म होतात. ठीक आहे. 2-3 स्लाइड पहिलेच मी तुम्हाला सांगितलं होतं. आय थिंक 2020 या 2019चा क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याच्यावर एक फिगर दिलं होतं ज्याच्यामध्ये यू शेप व्हॅली वगैरे होतं. ठीक आहे. बारकेन्स वगैरे कशाने बनलेले होते. त्याच्यानंतर आपल्या इथं होतं आर्क्स वगैरे कशाने बनले होते, तिथंच आपण बघितलं. तर वेव्स बद्दल आपण वाचलो होतं. तर वेव्समुळे काय बनतात, वेव्समुळे सी क्लिफ, बे, सी केव्ज आणि सी स्टॅग हे सर्व जे आहे वेव्समुळे फॉर्म होतात, वेव्सच्या इरोजनल फीचर्समुळे. ठीक आहे. या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इरोजनल आणि डिपॉझिशनल फीचर्समुळे काहीतरी बनतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, NCERT मध्ये ना हे सर्व पॉईंट मेन्शन आहे, काही नवीन नाही आहे. डायरेक्ट NCERTचं उचलून हे छापलेले प्रश्न आहेत, नथिंग इज न्यू. ओके. तर
NCERT चांगल्याने प्रिपेअर करा, खूप चांगल्याने तुमचं जॉग्राफीचं पार्ट जे आहे क्लिअर होऊन जाणार. तर इथे बघा, लँडफॉर्म प्रोड्यूस, इरोजनलमुळे, क्लिफ, टेरेस, सी केव्स, सी आर्चेस, सी स्टॅक, स्टंप. इथे त्यांचे फिगर्स पण आहे बघा. सी स्टंप असं छोटंसं असं हे केलेलं, सी स्टॅक या हिशोबाने राहते. मग इथे बीचेस वगैरे, सी आर, क्लिफ. क्लिफ म्हणजे थोडं असं हिशोबाने भाग असतो असं लंबट जाणारा, ठीक आहे. त्याच्यानंतर हेडलँड, ओके. सॉरी, क्लिफ हे असे असतात, सॉरी क्लिफ या हिशोबाने असतात, सॉरी, ठीक आहे. मग लगून्स पण फॉर्म होतात कुठं कुठं, कोस्टल ड्यून्स पण फॉर्म होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बे बनतो, मग रिव्हर, डेल्टा, सँड स्प्लिट, ओशियन, ठीक आहे. हे आपले त्याचे डिपॉझिशनल फ्युचर्समुळे झालेले, हे लक्षात ठेवायचं. वेव्ज मुळे काय फॉर्म झालं, ठीक आहे. बघा, UPSC असते ना तर खूप जास्त डिटेलिंग विचारली असती, ठीक आहे, यांच्याबद्दल. पण MPSC ना डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारते. तर काय करायचं आपल्याला, टेबल फॉर्मॅटमध्ये इथे कोणत्या फॉर्ममुळे, जसं आपण म्हणू शकतो, इथे मग लिहायचं बघा, एक सेकंड. हे बघा, डिपॉझिशनल फीचर्स आणि मग इथे इरोजनल फीचर्स, आणि त्याच्यानंतर काय लँडफॉर्म बनले आहेत, वेव्समध्ये काय बनले, ठीक आहे. हे सर्व पॉईंट आला. रिव्हरमुळे काय बनले, ठीक आहे, ते सर्व पॉईंट. त्याच्यानंतर थर्ड आपलं काय आहे, ग्लेशियरमुळे काय बनले, ठीक आहे. विंडमुळे काय बनले, हे सर्व अशा हिशोबाने बनवायचं, बॉक्समध्ये टाकून द्यायचं, बस त्याला रटून टाकायचं. डायरेक्ट आपल्याला येऊन जातात प्रश्न, काही डिटेलिंग ते विचारत नाही MPSC, ठीक आहे. सो डायरेक्ट क्वेश्चन्स येऊन जातात, लक्षात राहून जाते आपल्याला, ठीक आहे. आणि आता वळूया नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ सिटीज वेअर अनाउन्सेस विच आर कनेक्टेड बाय द गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे सिस्टीम. सो आपल्याला माहिती आहे, ट्रेन्स, Bangalore, Chennai, Kolkata, Agra. These are the major cities which are connected by the Golden Quadrilateral National Highway System. So ट्रेन्स नाही, रोडवेज म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे. हे सर्व या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. आणि रेस्ट ऑफ द सिटीजला पण हे कुठे कुठे कनेक्ट करते, ठीक आहे. भुवनेश्वर या सिटीला, ठीक आहे. विजयवाडा, इकडे बँगलोर, पुणे, अहमदाबाद, कानपूर, ठीक आहे. तर हे थोडं लक्षात ठेवायचं. आणि ऑब्व्हियसली हायवे आलं तर आपल्याला माहिती आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया येऊन जाते. त्याच्यानंतर इंडियामध्ये इट इज द लार्जेस्ट हायवे, म्हणजे हा जो आहे ना गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे सिस्टीम, ही ना लार्जेस्ट हायवे सिस्टीम आहे इंडियाची आणि वर्ल्डची 5th लार्जेस्ट, ठीक आहे. याच्यामध्ये 4 लेन रोड पण आहेत, त्याचबरोबर 6 लेन रोड्स पण आहेत, ओके. हे पर्टिक्युलर सिटीज आहेत, त्याच्यामधून हे पास होते, ठीक आहे. हे लक्षात नसेल राहत तर डायरेक्ट मॅप जे आहे त्याच्या थ्रू लक्षात ठेवून द्यायचं. आता आहे इथे रिजन्स दिले आहेत आणि कुठले विंड्स जे आहेत त्या रिजनमध्ये फ्लो होतात. तर आत्ता काही स्लाइड्स पहिले आपण बघितलं होतो ॲल्प्स मध्ये हे फोन, ठीक आहे. डायरेक्ट हा आपला म्हणून गेला. तर आपल्याला सपोज हेही माहीत असेल, आपण PYQ चांगल्याने केलं असेल तरी पण आपल्याला अंदाजा मिळून जाईल की हा आन्सर करेक्ट आहे. जास्त विचार करायचा नाही, हा पॉईंट करेक्ट आहे, टिक करून घ्यायचा. बाकीचे पण बघून घ्या एकदा. सहारामध्ये कुठलं फ्लो होते, सहारामध्ये बेसिकली खासिम, ग्रीक एरियामध्ये सिरोको आणि इराण रिजनमध्ये सीमम, ओके. दिस आर द रिजन आणि त्याच्यामध्ये कुठली विंड्स फ्लो होतात, ठीक आहे. हे बेसिक याच्यामध्ये हेच पॉईंट्स दिलेले आहेत, एकदा तुम्ही बघू शकता. आणि एक गोष्ट लक्षात, सिरोक जे आहे तिला ब्लड रेन पण म्हणलं जाते, ठीक आहे. आणि हे आफ्रिकन रिजनमध्ये असतात, ओके. आणि कासिम इजिप्तवाल्या थोडं पार्टमध्ये पण हे फ्लो होऊन जातात. आणि त्याच्यानंतर सिरम इराणवाला रिजन, ठीक आहे. आणि इथे फोम आल्प्स, ठीक आहे, युरोप, हॉट आणि ड्राय विंड्स. मग आहे कंट्रीजला पॉप्युलेशन डेन्सिटीच्या हिशोबाने, हाय पॉप्युलेशन डेन्सिटीच्या हिशोबाने डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. तर बघितलं तर याचा आन्सर आहे हे, ओके. सी आन्सर आहे, ठीक आहे. हे आहे त्याचं अरेंजमेंट, ठीक आहे. स्टॅटिक आहे, लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर आहे ऑब्झर्व द फॉलोइंग, ठीक आहे, रिगार्डिंग अ मिनरल ऑइल प्रोडक्शन. आता इथे दिलेलं आहे नुमती ऑइल रिफायनरी इस्टॅब्लिश with the help of a Romania. The answer is
करेक्ट. ठीक आहे. हे त्या टाईमच्या मे बी त्या करंट अफेअरमध्ये कुठं ना कुठं आलं असेल, त्याच्यामुळे असं टाईपचे स्टॅटिक क्वेश्चन विचारलं असेल. ते तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल. तर रुनमती ऑइल रिफायनरी इज लोकेटेड इन आसाम. आणि त्याच्यानंतर रॉ मटेरियल इज सप्लाइड टू द कोयना ऑइल रिफायनरी फ्रॉम अंकलेश्वर. इट इज अ करेक्ट वन. ठीक आहे. तीन पण आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे दिला आहे प्लॅट्यूज आणि त्याचे एक्झाम्पल दिले आहे कुठल्या रिजनमध्ये कुठलं प्लॅट्यूज आहे. तर हे मॅपमध्ये जितकं दिलेले आहेत प्लॅट्यूज ते आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि सध्यासाठी इथं बघितलं तर आपलं आन्सर जे आहे आन्सर आहे ए. त्याच्यामध्ये आहे इंटरमॉन्ट प्लॅट्यू जे आहे बेसिकली कोलोरॅडो प्लॅट्यूचं एक्झाम्पल आहे. प्रिडॉमिनंट प्लॅट्यू जर एक्झाम्पल जर बघितलं तर हे सेकंड कोलंबिया, लावा, ग्रीनलँड आणि ग्लेशियर बलुचिस्तान. ओके. आता जिओलॉजिकल पिरियड ओल्डेस्ट टू न्यूएस्ट या फॉर्ममध्ये आपल्याला जे हे अरेंज करायचं आहे. हा फिगर डायरेक्ट NCERTच्या फर्स्ट लेसनमध्ये मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. जरी हा आय थिंक मेन्शन केलेला आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं ओल्डेस्ट टू नियरेस्टच्या फॉर्ममध्ये तर तुम्हाला माहिती पडेल आन्सर इज अ सी. दॅट इज कॅम्बेरियन ओल्डेस्ट येते. त्याच्यानंतर येते आपलं कार्बोनिफेरस. त्याच्यानंतर येते आपलं पेर्मियन, टेरॅसिक, क्वाटर्नरी. ओके. फिगर एकदा बघून घ्या आणि थोडेसे यांचे जे नाव आहेत ते चांगल्याने लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिलं आहे ग्लेशियर्स आणि त्याच्या प्लेसेस जे आहे आपल्याला मॅच करायचे आहेत. तर सर्वात पहिले आहे आपल्याला इकडे सियाचीन ग्लेशियर. ठीक आहे. तर सियाचीन ग्लेशियर बद्दल जर आपण बघितलं तर सियाचीन ग्लेशियर नावाने समजून येते. इट इज मेनली नॉर्थन साईडला आहे. आणि ग्लेशियर हा कुठे आहे आपला सियाचीन ग्लेशियर नुब्रा लेवल आय थिंक एक सेकंड नुब्रा लेवल ओरिजिन सियाचीन ग्लेशियर काराकोरम रेंज. आय थिंक हा आन्सर थोडा मी चुकीचा मार्क केलेला आहे. सियाचीन इज बेसिकली ना काराकोरम रेंजमध्ये येते. ठीक आहे. सेकंड हा इथं राहायला पाहिजे होता. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमॉन श्लोक रिव्हर. ठीक आहे. जम्मू अँड काश्मीर रिजन, गंगोत्री उत्तराखंड, गौमुख. ओके. झेमू सिक्कीम. ठीक आहे. तिस्ता रिव्हर ओरिजिनेट होते झेमू पासून. ठीक आहे. आणि लार्जेस्ट ग्लेशियर आहे ईस्टर्न हिमालयाचा. आणि मेजरली हे जे आहे इट इज सिच्युएटेड इन अ कंचनगंगा माउंटेनस रिजन. ओके. तर हे झालं आपलं ग्लेशियर आणि प्लेसेस. आय थिंक ना या क्वेश्चनचा आन्सर ना एकदा तुम्ही क्रॉस चेक करा बरं आणि मला कमेंटमध्ये मेन्शन करून द्या. ठीक आहे. प्लॅटूवाला आन्सर मला थोडं कन्फ्युजन आहे याच्यात. एकदा प्लीज डू क्रॉस चेक हा आन्सर बरोबर आहे की नाही ते. तरी बरोबर असेल तरी कमेंटमध्ये सांगा, चुकीचं असेल तरी कमेंटमध्ये सांगून द्या करेक्ट आन्सर. ओके. आता नेक्स्ट आहे इथे दिलेले आहेत प्लॅट्यूज आणि कुठल्या रिजन्समध्ये आहेत ते आपल्याला मॅच द पेअर करायचे आहेत. तर इथे मॅच द पेअरचा आन्सर आहे आपला नंबर 3 कोलंबिया प्लॅट्यू जे आहे इट इज नॉर्थ अमेरिकन प्लॅट्यू. बोलिव्हिया प्लॅट्यू इट इज इन साऊथ अमेरिका. सेंट्रल मॅसिफ प्लॅट्यू इज इन युरोप आणि युनन प्लॅट्यू इज इन एशिया. ठीक आहे. हे झालं त्यांचं डिस्क्रिप्शन. तर एक बघा इंटरमाउंट प्लॅट्यू जे आहे नावाने समजून येते माउंट समहाऊ लिंक टू द माउंटेन हिल्स. ठीक आहे. फोल्ड माउंटेन्स वगैरे आपण म्हणू शकतो. प्रीमॉन्ट प्लॅट्यू जे आहे इट इज द माउंटेन रेंज ऑन वन साईड आणि प्लेन्स असते दुसऱ्या साईडला. व्हॉल्कॅनिक प्लॅट्यू जर बघितलं तर लावामुळे बनलेले असतात. कॉन्टिनेंटल प्लॅट्यू जे असतात कॉन्टिनेंटनी बनलेले असतात त्याच्यामुळे कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो अपलिफ्ट झालेले रिजन्स जे असतात. ठीक आहे. कॉन्टिनेंटल रिजनमध्ये ठीक आहे प्लेन रिजनमध्ये अपलिफ्टेड पार्ट जो असतो त्याला आपण प्लॅट्यू म्हणतो आणि तेच आहे कॉन्टिनेंटल प्लॅट्यू. मग इथं पॉप्युलेशन डेन्सिटीनुसार डिस्ट्रिक्ट अरेंज करायचे आहे 2011च्या सेन्ससनुसार. तर आन्सर येते आपला सी. ओके. याला लर्न करावंच लागेल, लक्षात ठेवावंच लागेल. आता नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्री प्रोड्यूस ॲग्रिकल्चर टूल ऑन अ लार्ज स्केल. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे दिस. ओके. आता मग आहे इंडियन रिव्हर आणि रेन वॉटरफॉलला मॅच करायचं आहे. ठीक आहे. कुठल्या रिव्हरमध्ये कुठला वॉटरफॉल आहे. तर हे जे शरावती रिव्हर आहे ते
जोग वॉटरफॉल येते, नर्मदा रिव्हरवर आपलं कपिलधारा येते, कावेरी रिव्हरवर आपलं हे आणि गटप्रभावर हे. ओके, दिस इज द मॅच द पेअर आन्सर. स्टॅटिक पॉईंट आहे, लक्षात ठेवावं लागेल. आणि हे बघा इथं पण तेच पॉईंट मेन्शन केलेले आहेत. आता इथे दिलेलं आहे की डॅश प्लॅनेट इज अ सोलर सिस्टीम फाउंड डॅश किलोमीटर फ्रॉम अ सन अँड टेक 88 डेज टू कम्प्लीट वन रोटेशन अराउंड द सन. तर बघा 88 डेज आपल्याला माहिती आहे हा सन पासून मर्क्युरी, वेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. अर्थ आपल्या 3ऱ्या नंबरवर येते, तर अर्थ आपलं 365 डेज घेते, तर याच्यापेक्षा कमी असणारे सेना. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की कमी डेज लागत आहे, तर वेनस तर नाही राहणार, मार्च पण नाही राहणार, कारण की अर्थलाच 365 लागत आहे, तर कुठं ना कुठं अर्थपेक्षा कमी आहेत. तर आणि कमीमध्ये हेच येते मर्क्युरी. थोडंफार लॉजिक लावलं, कारण की हां थोडं कन्फ्यूज होऊ शकते वेनस आणि मर्क्युरीमध्ये, पण थोडं विचार केलं तर तुम्ही 50-50 पोहोचून जाणार यांच्या दोघांच्या इथं, जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नसेल तर. ठीक आहे, तर आता सध्यासाठी ऑब्व्हियसली जर मी जेव्हा तुम्हाला आन्सर सांगितलं तुम्हाला माहितीच पडलं की 88 डेज लागतात मर्क्युरीला टू कम्प्लीट वन रोटेशन अराउंड द सन. ओके, आणि सोलर सिस्टीम 8 प्लॅनेट्स. ठीक आहे, सॅटेलाइट त्यांचं मून असते आणि ग्रॅव्हिटेशनल पूल्स असतात अलॉंग द बॉडीज, आणि इन्फ्युजन हायड्रोजन इज कन्वर्टेड इंटू हिलियम इन द सोलर सिस्टीम. ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन वगैरेवाला एक पॉईंट येऊन जातो. त्याच्यानंतर प्लॅनेटचं ऑर्डर जर बघितलं साईजच्या अकॉर्डिंग, ठीक आहे, तर ज्युपिटर सर्वात मोठा येतो, मग सॅटर्न, मग युरेनस, नॅपच्यून, अर्थ, व्हीनस, मर्क्युरी, मार्स आणि मर्क्युरी. ठीक आहे, ऑर्डर जर बघितलं सन पासून किती दूर आहे तर हे सर्व ऑर्डर्स येतात. मर्क्युरी सर्वात जवळ आहे आणि फारतेच जर बघितलं तर नॅपच्यून येते. 2022चे क्वेश्चन्स बघू आता. इथे दिलेले आहे की सागर सायक्लॉन ओरिजिनेटेड इन अ मे 2019 इन अरेबियन सी. सागर सायक्लॉन डिस्टर्ब द प्रॉपर्टीज इन अ कोकण कोस्ट. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे या साईडला आपली अरेबियन सी येते, अरेबियन सी, या साईडला आपलं बे ऑफ बेंगॉल येते. तर अरेबियन सीच्या इकडे जर सागर सायक्लॉन आलं तर ऑब्व्हियसली कोकण, साऊथ कोकण जो भाग आहे तो कुठं ना कुठं डिस्टर्ब होणार. तर बोथ शुड बी करेक्ट, पण इथे हाऊएव्हर सम स्टॅटिक पॉईंटने काही चुकीचा आहे हा पॉईंट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की त्या टाइमचा आय थिंक 2020चा क्वेश्चन आहे ना, तर 2020 जवळपास घेऊन करंट अफेअरनी माहिती नाही का बरं हा प्रश्न विचारला 2019च्या सायक्लोन बद्दल अचानक से. सो नो लिंकेजेस, पण सध्या जर तुम्ही याचा आन्सर बघितलं तर दोन्ही इनकरेक्ट आहे असं मेन्शन आहे. असेल काही लॉजिक, मला पण तितकं आयडिया नाही याचं. ठीक आहे, तर सध्या तरी लक्षात ठेवा आन्सर दोघांचे इनकरेक्ट आहेत. ठीक आहे, तर याच्यातून फक्त एक गोष्ट आपल्याला शिकण्यालायक आहे की सायक्लॉन्स वगैरे सपोज न्यूजमध्ये वगैरे असले तर थोडंफार त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं कुठल्या रिजनमध्ये वगैरे आलेले आहेत. त्याच्यानंतर रिसर्च वॉज डन ॲट डॅश विथ रेफरन्स टू द मिडल एज अँड कॉपर एज इन अ ह्युमन सेटलमेंट इन महाराष्ट्र. तर या तिन्ही रिजनमध्ये ते केलेलं आहे. ठीक आहे, तर ऑल ऑफ द अबोव इज द आन्सर. त्याच्यानंतर इथे आहे ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट. माउंटेन लोकेटेड बिटवीन परवाना अँड कुंकाडी रिव्हर इज इन हरिश्चंद्र माउंटेन. ओके, तर हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर रिव्हर मंजिरा बालाघाट प्लॅटूमधून फ्लो होते. त्याच्यानंतर सातमहल आणि अजंठा रेंज जे आहे इट इज फ्लो मतलब रेंजमध्ये तापी आणि गोदावरी रिव्हर जे आहे ते फ्लो होते. तर ऑल आर द करेक्ट वन. ठीक आहे, हे मॅपिंग आपण जेव्हा करतो ना स्टॅटिकनी आपल्याला एवढं जे आहे लक्षातच राहून जाते. ठीक आहे, आता इथे आपल्याला आहे शिफ्टिंग एग्रिकल्चरचं नाव कुठल्या रिजनमध्ये काय आहे. तर आपल्याला माहिती आहे इंडियाचं तर सर्वांनाच माहिती आहे, इंडियामध्ये आपण झूम कल्टिवेशन म्हणतो. ठीक आहे, तर इंडियामध्ये झूम कल्टिवेशन आलं तर एचं 4 कुठं आहे, इथे आहे एचं 4 आणि एचं 4. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता थोडं हार्ड विचारायला लागली, नाही तर स्टार्टिंग 2019-2020चे क्वेश्चन तुम्ही जर बघितले एकही आन्सर आपल्याला माहीत राहिला मॅच द पेअरचं तरी पण तुमचं आन्सर बनून जायचं. पण आता मे बी टफ थोडं काढत आहेत ते. ठीक आहे, तर इथं 2 ऑप्शन्स आहेत सेम पॉईंट लिंक होणारे. ठीक आहे, तर आता नंतर आपल्याला माहीत पाहिजे सेंट्रल अमेरिका. तर सेंट्रल अमेरिकाचं जर बघितलं तर त्याला तिथं मिपिला असं म्हणलं जाते, ब्राझीलमध्ये रोका म्हणलं जाते आणि इंडोनेशियामध्ये लदांग.
लादांग असं म्हणलं जाते. ओके, तर शिफ्टिंग ॲग्रिकल्चर आपल्याला माहिती आहे, मेनली काय केलं जाते शिफ्टिंग ॲग्रिकल्चरमध्ये, याला आपण स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर पण म्हणतो, स्लॅशिंग अँड बर्निंग ॲग्रिकल्चर म्हणलं जाते. इथे सपोज तुम्ही क्रॉप जे आहे कल्टिवेट केले, ठीक आहे, तर या क्रॉपमधले जे काही रेसिड्यूज वगैरे असतात ना त्याला बर्न केलं जाते, ठीक आहे, आणि मग नेक्स्ट रिजनमध्ये वगैरे शिफ्ट केलं जाते, त्यालाच आपण शिफ्टिंग ॲग्रिकल्चर म्हणतो. आणि ॲज इट इज बर्न, ठीक आहे, त्याला आपण बर्निंग फॉरेस्ट किंवा बर्निंग व्हेजिटेशन पण असं म्हणलं जाते. ठीक आहे, आणि मेनली हे कशाला केलं जाते, मेनली हे केलं जाते टू काय म्हणते त्याला, रिजनरेट द टॉप लेअर ऑफ द सॉइल. ओके, ऑर्गॅनिक मॅटर. त्याच्यानंतर इथे काही थेरीज दिलेल्या आहेत. ठीक आहे, 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे क्वेश्चन आला होता, फर्स्ट क्वेश्चन आपण जो डिस्कस केलं होतं. ठीक आहे, फर्स्ट सेकंड क्वेश्चन आय थिंक होता. ठीक आहे, नेबुलर हायपोथिसिस, टायडल वेव्स वगैरे हायपोथिसिस वगैरे डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यानेच आपण जेव्हा आपण नेबुलर हायपोथिसिस वाचलो होतो तेव्हाच आपण बघितलं होतं नेबुलर हायपोथिसिस इज मेनली गिवन बाय, कोणी दिली, ठीक आहे, या पर्सनने दिली. ओके, तो सीचा 1. त्याच्यानंतर हे सर्व जे थेरीज आहे, बायनरी थेरी इज गिवन बाय दिस पर्सन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी इज गिवन बाय अल्फ्विन. त्याच्यानंतर सेफाइड थेरी डॉक्टर बॅनर्जी. ठीक आहे, तर हे एकदा तुम्ही चांगले मॅच द पेअर बघून घ्या. हे सर्व सायन्स अँड काही जे इथले थेरी आहे ते सायन्स रिलेटेड पण आहेत. ठीक आहे, आणि सायन्स नाही पर्टिक्युलर जर बघितलं ना तर समहाऊ दे आर डायरेक्टली लिंक टू द सोलर सिस्टीमची लिंक आहे. ठीक आहे, सोलर हायपोथिसिसची लिंक आहे, सोलर सिस्टीमच्या हायपोथिसिसची. आणि कुठले कुठले जे आहेत ते स्टार्सचे कसे फॉर्मेशन झाले ते वगैरे दिलं आहे. जसं की आपली हे जे बायनरी थेरी आहे ना, इट इज मेनली डील की बायनरी स्टार्स वगैरे कसे बनले. ठीक आहे, म्हणजे स्टार्सचं फॉर्मेशन रिलेटेड हायपोथिसिस आहे. नेबुलर थेरी मी आधीच सांगितलं होतं, इट इज समहाऊ लिंक टू द फॉर्मेशन ऑफ अ नेबुलर क्लाउड. ओके, त्यालाच आपण म्हणतो सोलर सिस्टीमचं वगैरे इनडायरेक्टली. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी फ्लुइड मॅग्नेटिझम मतलब मेकॅनिक्समध्ये वगैरे येते. ठीक आहे, वेव्हज लाईक व्हायब्रेशन पास झाले मॅग्नेटिक फील्डमधून. ठीक आहे, हे सर्व येते इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीमध्ये. आणि सेफेल्ड थेरी इट इज लिंक टू द सोलर सिस्टीम. ह्युमन जॉग्राफीचे फादर, आन्सर इज अ सी. नेक्स्ट स्ट्रीम दिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन सांगायचं आहे. तर हे जे आहे कॉन्सिक्वेंट स्ट्रीम, तर याला आपण म्हणतो फ्लो कंट्रोल बाय द ओरिजिनल स्लोप. ऑब्सिक्वेंट, तर याचं येते फ्लो अपोजिट टू द डीप ऑफ द ओशियन. सबसिक्वेंट, इट मेनली द स्टीम फ्लो अलॉंग द व्हॅली. ठीक आहे, आणि ब्रायडल, ठीक आहे, मेज असते इंटरकनेक्टेड चॅनल. नावच ब्राईड, वेणी आपण जे टाकतो थोडी इंटरकनेक्टेड असते, सो ब्रायडल. सबसिक्वेंट म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या सोबत. ठीक आहे, तो ऑब्व्हियसली कुठली या डायरेक्शननी जर स्ट्रीम या व्हॅली असेल तर याच डायरेक्शननी फ्लो होणार. ऑब्सिक्वेंट ओ म्हटलं तर अपोजिट, कुठं ना कुठं इट फ्लो अपोजिट टू द डीप ऑफ द रॉक. त्याच्यानंतर कॉन्सिक्वेंट दॅट इज फ्लो कंट्रोल बाय द ओरिजिनल स्लो. ठीक आहे, हे झाले सारे स्ट्रीमचे टाइप्स. डिटेल्स मी तुम्हाला आताच याच्याने समजून आलं, इथे पण तेच पॉईंट मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रिव्हर्स बद्दल विचारलेलं आहे. झेलम इज अ ट्रिब्युटरी ऑफ अ रिव्हर, बरोबर आहे, अँड इट मेनली फ्लो थ्रू अ वुलार लेक. तर झेलम जे आहे ते वुलार लेक पासून फ्लो होते, त्याचा आन्सर करेक्ट आहे. सतलज इज अ साऊथर्न मोस्ट ट्रिब्युटरी ऑफ अ इंडस रिव्हर, हे पण बरोबर आहे. तर बघा, मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जे इंडस रिव्हर आहे ना ती मानसरोवर पासून इकडून तिबेटियन रिजन पासून इकडून आली. ठीक आहे, ह्या रिजननी फ्लो होते. आता इकडे फ्लो होण्यामुळे इकडचे जे ट्रिब्युटरी आहे त्याला आपण लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज म्हणतो. इकडे जे फ्लो होतात त्याला आपण राईट बँक ट्रिब्युटरीज म्हणतो. तर लेफ्ट बँकमध्ये सर्वात महत्त्वाचे होऊन जातात आपलं हे झेलम, चेनाब, रवी, सतलज, याच्या वरती इथे बियास. ठीक आहे, बियास, झेलम, चेनाब, रवी, सतलज हे सर्व. ठीक आहे, हे सर्व आपल्याला माहीत राहायला पाहिजे. आणि सतलज जे आहे जसं इथं तुम्ही बघू शकता साऊथर्न मोस्ट आहे. आणि हे जे सर्व रिव्हर्स आहे फर्दर ते एका पॉईंटमध्ये मीट होतात, त्याला आपण पंजाड असं म्हणतो. ठीक आहे, आणि फर्दर ही जी आहे पाकिस्तान रिजनमध्ये इंडस रिव्हर फ्लो होते आणि फर्दर ही जी आहे आपण काय म्हणतो अरेबियन सीला मीट होते. ओके, झेलम रिव्हर जे आहे त्याची जर सोर्स बघितला तर स्प्रिंग ऑफ अ व्हेरी नाग स्प्रिंग इन अ काश्मीर व्हॅली. ठीक आहे, आणि हे मेनली फ्लो होते म्हणजे याच्यामधून जे आहे आपण म्हणू शकतो काय
की वुलर लेकमधून पास आउट होते ही, आणि आपलं काय म्हणतात ही, इट फर्दर जॉईन इट अ प्री पंजाल, सॉरी इट ऑल्सो फ्लो इन द जॉर्ज, जो पीर पंजाल रेंज पासून पास होते. ओके. आणि जसं मी सांगितलं इट मेनली फॉर्म अ इंडिया पाकिस्तान बॉर्डर्स 170 किलोमीटरची. ठीक आहे. आणि नंतर जे पुढे पाकिस्तानमध्ये वगैरे ही फ्लो होते. आणि बस इतकंच मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सतलजबद्दल बघितलं तर अँशियंट नेम जे आहे दॅट इज वन ऑफ द 5 रिव्हर that was given by the matlab it was given a Punjab in its name. Sorry, pardon me. It is an ancient river that it is one of the 5 river that give Punjab its name. Okay. आणि त्याच्यानंतर वन ऑफ द ट्रिब्युटरी ऑफ इंडस. ठीक आहे. हे जे आहे सतलज रिव्हर शिपिला पास मधून पास होते. इथे जे आहे सतलज, जसं मी तुम्हाला सांगितलं इंडस रिव्हर पण आउटसाइड इंडियापासून ओरिजिन होते, तशीच सतलज जी आहे ती पण आउटसाइड इंडियामधूनच ओरिजिन होते. ओके. आणि हे सुतर्दी हे त्याचं अँशियंट वेदिक नाव होतं. मग आता इथे आहे फोल्ड्स बद्दल सांगायचं आहे. मॅच द पेअर करायचे. तर मोनोक्लाइन फोल्ड जे असते, मोनोक्लाइन नावाने समजून येते. मोनो मीन्स वन. ठीक आहे. तर इट हॅज ओनली वन लाईन इनक्लाइन. त्याच्यानंतर आहे इन्सोक्लाइन. आता इन्सोक्लाइन बघितलं तर या फोल्डमध्ये काय असते, दोन जे लिम्स असतात ते मेनली पॅरलर असतात. ठीक आहे. टू इच अदर आणि हायली इन्क्लाइंड असते. ऑलमोस्ट वर्टिकल रेंज असते, सॉरी वर्टिकली असते. त्याच्यानंतर आहे रिकम्बंट फोल्ड. आता रिकम्बंट फोल्डमध्ये जर बघितलं इथे पण दोन लाईन असतात, लिम्स असतात, पॅरलल असतात. आणि हे जे असते मेनली हॉरिझेंटल असते. जसं हे इन्सोक्लाइन वर्टिकल असते, हे ऑलमोस्ट हॉरिझेंटल असते. ओव्हरटर्न, ओव्हरटर्नमध्ये काय असते, वन लिम जे आहे ते टिल्टेड असते. ठीक आहे. आणि अदर जे असते इट इज मेनली कॉस, मतलब अदर याच्यामध्ये पण दोन असतात आणि एक लिम असते जी थोडी टिल्टेड असते, आणि सेकंड जे असते इट इज मेनली कॉसिंग देम टू बी द सेम साइड ऑन अ एक्झॅल प्लेन. ठीक आहे. तर हे झालं आपलं मॅच द पेअर्स रिगार्डिंग अ फोल्ड्स फॉर्मेशन. आता इथे दिले आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर द करेक्ट. ठीक आहे. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं. इथे भाबर प्लेन बद्दल दिलेलं आहे. तर आपण जेव्हा इंडियाचा मॅप बद्दल आपण फिजिकल जेव्हा वाचतो तर आपल्याला माहिती पडेल, रिजन मॅप बराबर बनत नाही आज माझ्याने. सॉरी, हे इकडचं येणार आणि हे इकडे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा हिमालयन आपला रिजन झाला, हिमालयन ट्रॅक झाला या साईडने पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जसं जसं आपण खाली जातो ना, तर इथं डिफरंट टाईप आपण म्हणू शकतो रॉक्स डिपॉझिट किंवा डिपोजिशनल फीचर्समुळे काही लँडफॉर्म किंवा म्हणू शकतो सॉईल फॉर्मेशन किंवा रॉक्स वगैरे मिळतात. त्यालाच आपण हे नम्सनी टर्म करतो. ठीक आहे. जसं आपण हिमालयामधून समोर जातो तर थोडं असं काय म्हणतात त्याला, गिट्टी गोटेवाला भाग येतो, त्याला आपण भाबर असं म्हणतो. थोडं आपण समोर गेलं, थोडं लो लायरिंग एरियामध्ये आलो, तो रिजन आपला तराईवाला रिजन येते. त्याच्यानंतर परत आपण बघितलं तर एक भांगर येते आणि एक खादर रिजन येते. ठीक आहे. तर आता याचं डिटेल्स आपण एकदा इकडे बघून घेऊ, म्हणजे इथे पहिले वाचून घेऊ. तर जसं मी सांगितलं भाबर हा रिजन जो आहे त्याच्यामध्ये खूप अमाऊंट ऑफ हे राहतात, काय म्हणतात स्टोन्स वगैरे असतात. त्याच्यामुळे इथं कुठली पण हिमालयन रिव्हर सपोज इथून फ्लो होत असेल तर ही समहाऊ सीन की हे डिसअपियर झाली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तराईमध्ये जसं जातो तर तिथं कसं ग्रासेस किंवा छोटे सोन्स असल्यामुळे रिव्हर परत दिसायला लागते. ठीक आहे. म्हणून असं म्हणलं जातं की भाबरमध्ये जे रिव्हर फ्लो होते इट सीम टू बी डिसअपियर. ठीक आहे. तर हे आपला आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर हे भागर इज ट्रॅक इज सुटेबल फॉर द क्रॉप नाही, कारण की इथं पहिलेच मी जसं सांगितलं स्टोन्स वगैरे खूप असतात, तर क्रॉप्स कसंच कल्टिवेट होणार, तो हा आन्सर रॉंग आहे. त्याच्यानंतर इनहॅबिटेड इन द भाबर प्लेन आर मेनली कॅटल रिअरिंग. ठीक आहे. ज्याला आपण गुज्जर्स म्हणतो, तर गुज्जर कम्युनिटी येस इथे कॅटल रिअरिंग वगैरे ते करतात, म्हणून हा आन्सर आपला करेक्ट आहे. ठीक आहे. तर भाबर जो आहे त्याला आपण स्पेलिंग बाबर किंवा भाबर असे म्हणले जाते. लो लायरिंग हिमालय किंवा शिवालिक रेंजमध्ये मिळते. बेसिकली आपण जर बघितलं तर हे आपलं काय म्हणते याला उत्तराखंडवाला रिजन येऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट सुटेबल फॉर द एग्रीकल्चर स्टीम्स, तर मी सांगितलंच इथे रॉक स्टोन्स वगैरे असल्यामुळे स्टीम्स सीम्स टू बी डिसअपियर. ठीक आहे. आणि मेनली अंडरग्राऊंड वगैरे फ्लो होते. आणि येस दॅट्स इट. इथे मेनली सब ट्रॉपिकल पाईन फॉरेस्ट वगैरे दिसून येते. आता एग्रीकल्चर इन महाराष्ट्र बद्दल सांगायचं आहे. तर सॉइल इरेजन इज नॉट अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ एग्रीकल्चर. का बरं?
नॉट म्हणलाय. सॉइल इरोजन इज अ मेजर प्रॉब्लेम. ठीक आहे, तर हा आपला तर रॉंग आहे. त्याच्यानंतर सॉइल इरोजन टेक प्लेस ड्यू टू द फ्लडिंग ऑफ अ, यस, अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीमुळे सॉइल इरोजन तर होणारच, हे करेक्ट आहे. सॉइल्स आर सलाइन ड्यू टू ओव्हर इरिगेशन, दिस इज ऑल्सो करेक्ट. 2 आणि 3 इज अ करेक्ट वन. आता आपण बघू नेक्स्ट वन. इथे डॅम्स दिले आहेत, रिव्हर्स कोणत्या रिव्हरवर हे डॅम्स आहेत आणि कुठल्या स्टेटमध्ये फ्लो होतात. तर तेराई डॅम, ठीक आहे, भागीरथी रिव्हर, आणि हे कुठे आहे आपलं उत्तराखंडमध्ये. ठीक आहे. दुलहस्ती प्रोजेक्ट चेनाब रिव्हरवर आहे आणि हे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. आता इथं आहे शिव समुद्र डॅम, कावेरी रिव्हर, आणि इथे कर्नाटका. आणि लास्ट आहे राणा प्रताप सागर डॅम, ठीक आहे, चंबल रिव्हर, आणि ते राजस्थान. ठीक आहे. सो दॅट्स इट. आता हे बघा, हे ना सब स्टॅटिक पार्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काही डॅम्सचे प्रोजेक्ट, रिव्हरच्या बँकवर कोणते स्टेट्स आहेत किंवा कुठले सिटीज आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. कुठली रिव्हर कोणत्या स्टेटमधून वाहते हे पण आपल्याला सर्वांना माहीत राहायला पाहिजे. आता इथे दिले आहे काही प्लॅट्यूज दिले आहेत आणि त्यांना मॅच द पेअर आपल्याला करायचं आहे. तर डोम शेप प्लॅटू, आता डोम शेप प्लॅटू जर आहे बघितलं तर तो आपला छोटा नागपूर प्लॅटू आहे. ठीक आहे. व्हॉल्कॅनिक प्लॅटू कुठं आहे? आपला डेक्कन प्लॅटू. किती 10 प्रश्न येऊन झालेला आहे, खूप सोपी आहे हा. ठीक आहे ना. तर स्टेप लाईक प्लॅटू जर आपण बघितलं तर स्टेप लाईक प्लॅटू ना आपला बेसिकली विद्या रेंज आहे. ठीक आहे. आणि पिडॉमंट प्लॅटू हा जो आहे शिलाँग प्लॅटू. ओके. तर हे बघा, पिडॉमंट प्लॅटू बद्दल एक पॉईंट लक्षात ठेवा. इट इज मेनली लोकेटेड ॲट द फुट ऑफ अ माउंटेन अँड इट इज बॉर्डर्ड ऑन वन साइड बाय द प्लेन अँड अदर साइड बाय द ओशियन, अँड दॅट्स वाय आपण म्हणू शकतो शिलाँग प्लॅटू इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट. ओके. स्टेप लाईक प्लॅटू असं थोडं स्टेप सारखं, तर आपलं विद्या. डोम लाईक थोडा असा आपलं छोटा नागपूर. व्हॉल्कॅनिक प्लॅटू तर तुम्हाला माहीतच आहे, आपला डेक्कन प्लॅटू. मग इथे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. बघा, प्रॉपर स्टेटमेंट म्हणजे असं नाही रिझन आहे कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे आणि कोणाला कोण लिंक करताय. ठीक आहे. एव्हरी लॉन्जिट्यूड हॅज अ डिफरंट लोकल टाइम ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. येस, बरोबर आहे. आताच आपण काही टाइम पहिले बघितलं होतं, ग्रीनविच लाईन आणि इंटरनॅशनल डेट टाइम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड टाइम सिस्टीम इज युटिलाइज टू रिमूव्ह द लोकल डिफरन्सेस इन द टाइम. येस, बरोबर आहे. स्टँडर्ड टाइम आपण त्याच्यामुळेच करतो. इंडियामधला इंडियन स्टँडर्ड टाइम कुठल्या लोकेशनमधून पास होते? ते होते मिर्झापूर. ओके. आता बघा, आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, अर्थ आहे हे डिफरंट लॉन्जिट्यूड आहे. तर लॉन्जिट्यूडचा एका लॉन्जिट्यूड आणि दुसऱ्या लॉन्जिट्यूडचा मधातला डिफरन्स जर बघितला टाइमचा, ठीक आहे, तर ते असते अराउंड 4 मिनिट्सचा डिफरन्स. ठीक आहे. आणि अर्थला जर बघितलं, अर्थ इज डिवायडेड इंटू 24 झोन्स अँड ईच टाइम झोन जे आहे 15 डिग्री लॉन्जिट्यूडला ती कव्हर करते. ठीक आहे. रशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं तर 11, 6 आणि 3 असे रिस्पेक्टिव्ह टाइम झोन्स आहेत. आणि जसं आता सांगितलं, लॉन्जिट्यूड टाइम झोन्स डिटरमाइन करते. होल अर्थ 24 टाइम झोन्समध्ये डिवायडेड आहे. आणि त्याच्यानंतर बस इतकंच पॉईंट आहे याच्यामध्ये, बाकी काही स्टॅटिक पॉईंट नाही आहे. मी आधीच तुम्हाला या मॅप थ्रू सांगून दिलेलं आहे. ओके. आता 2023चे क्वेश्चन्स बघू. आता 2023 मधला सर्वात पहिला क्वेश्चन आहे की इन द वेस्टर्न पार्ट ऑफ अ राजस्थान मिनरल्स लाईक लाईमस्टोन, जिप्सम, मिनरल्स, सॉल्ट रिझर्व्स आर डिपॉझिटेड. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपल्याला काही पॉईंट्स दिले आहेत राजस्थानच्या डिपॉझिटबद्दल. तर व्हॉट आर द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऑकरन्स. ठीक आहे. तर सर्वात पहिले, वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान वॉज सबमर्ज अंडर द सी वॉटर ड्युरिंग द प्रीमो कार्बोनिफोरस पिरियड. तर हा आन्सर करेक्ट आहे. वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान, आता आपल्याला माहिती आहे हा राजस्थानवाला प्लॅटू असावाला रिजन येते. ठीक आहे. हा राजस्थान स्टेट आला. थोडा मॅप बेकार आहे पण तो अंदाज लावून घ्या. ठीक आहे. आपला हा वरचा पार्ट, मग इकडे आपण असं येतो, इकडे गुजरात, इथे मधात येतं आपला राजस्थानवाला. तर राजस्थानच्या वेस्टर्न पार्ट रिसीव्ह द लो रेनफॉल. इथं अरवली ही रेंज येते. ठीक आहे. अरवली लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे रेनफॉलमध्ये डिफरन्सेस येते. तर वेस्टर्न पार्टमध्ये लो रेनफॉल नाही होत. ठीक आहे. आणि वेस्टर्न पार्ट ऑफ द राजस्थान इज नॉट हॉट अँड ड्राय. इट इज ऑल्सो रॉंग वन. सो इन द वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान द एरिया अंडर द वेजिटेशन इज अ लो. तर हे तिन्ही रॉंग आहे. ओनली वन इज द करेक्ट वन. ओके. आता हे रॉंग का आहे त्याचा आपण एकदा रिझन पण बघून घेऊ आणि त्याचे डिटेल्स पण बघून घेऊ. तर लाईमस्टोन, जिप्सम आणि अदर मिनरल सॉल्ट जे आहे मेनली राजस्थानच्या वेस्टर्न साईडला दिसून येतात. आणि असं म्हणलं जाते की वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान जो आहे मतलब
प्रीमोरल कार्बोनिफोरस पिरियडमध्ये समर्ज होता इन द वॉटर. ओके, नंतर हे इव्हॅपोरेशन वगैरे झालं वॉटरचं आणि काही मिनरल्स राहून गेले. आणि मग आहे बाकी पॉईंट्स काउंट रॉंग आहेत. तर वेस्टर्न पार्ट ऑफ द महाराष्ट्र जो आहे, जसं मी आता तिथं सांगितलं बघा, अरवली माउंटेन जे आहे, आता हा आपला सपोज राजस्थान आहे, इकडे अरवली माउंटेन आहे. तर हा आपला झाला NEWS. एक सेकंड. हा आपल्या इकडे पार्ट झालं, इकडे आपलं अरवली झाली, इथे आपली अरवली झाली. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे नॉर्थ ईस्ट हे वाला. तर अरवली माउंटेन जे आहे मेनली ना ब्लॉक करते मान्सून विंडला. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली कुठलाच टाईप ऑफ मिनरल डिपॉझिशन वगैरे होत नाही आणि लो रेनफॉल माइट कॉन्ट्रीब्यूट करू शकते वेदरिंग कंडिशन किंवा इरोजनल फीचर्सला. ठीक आहे, आणि एक हा पॉईंट झाला. तर समहाव हा पॉईंट कुठं ना कुठं लिंक नाही करत रिगार्डिंग अ मिनरल डिपॉझिशनला. ठीक आहे, सो दिस इज रॉंग. त्याच्यानंतर वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान हॅज अ हॉट ड्राय क्लायमेट. हाही लिंक कुठंच लिंक नाही करत या पॉईंट या स्टेटमेंटला कॉन्ट्रीब्यूट करायसाठी, म्हणून हा पण स्टेटमेंट रॉंग आहे आणि थर्ड पण तशाच लॉजिकने रॉंग येऊन जाते. मग इथे दिलं आहे की विच ऑफ द फॉलोविंग काय म्हटलंय, सॉइल कंटेन अ मॅक्सिमम पोर्शन ऑफ आयर्न आहे ना बॅक साईड. तर लॅटरल सॉइल जे आहे मेनली आयर्न आणि बॉक्साईड जे आहे मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये लॅटरल सॉइलमध्ये असते. ठीक आहे, आता आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे, म्हणजे त्याच्याच डिटेलकडे. रेड सॉइलमध्ये जर बघितलं तर रेड सॉइल जो आहे इट मेनली हॅज अ हाय आयर्न. ठीक आहे, आणि आयर्नचा जो कलर असतो ऑब्व्हियसली त्याच्यामुळेच रेड कलर राईज होते. आणि ही जी सॉइल आहे ना इट ऑल्सो हॅज अ सेम कन्सन्ट्रेशन ऑफ आयर्न ॲज वेल एज अ बॉक्साईड. आता रेग्युलर सॉइल त्यालाच आपण ब्लॅक सॉइल म्हणतो. ठीक आहे, रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, क्ले आणि खूप सारे न्यूट्रिशन जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश वगैरे इथे असतात. आणि याच्यामध्ये ना पर्टिक्युलरली आयर्न आणि बॉक्साईडचा कंटेंट हाय नसतो. ॲल्युव्हियल सॉइल जर बघितलं मेनली ॲल्युव्हियल सॉइल ना डिपॉझिशन ऑफ अ रिव्हरनी फॉर्म झालेली असते आणि याच्यामध्ये पण कुठलं सफिशियंट अमाऊंट ऑफ आयर्न आणि बॉक्साईट नसतो. आन्सर आपलं होते लॅटरल सॉइल. ठीक आहे, लॅटरल सॉइल खूप आधीच तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, याच्याबद्दल आपण पूर्ण डिस्कस पण केलं होतं. त्याच्यानंतर इथे आपल्या असर्शन आणि रिजनचं क्वेश्चन आलं. तर कॉटन इज नॉट अ वेट लुझिंग प्युअर रॉ मटेरियल बिसाइड इट इज अ लाईट अँड अ वेट अँड अ ड्युरेबल. ठीक आहे, कॉटन जो आहे त्याचं वेट जो आहे मेनली म्हणजे लूज नाही होत ॲज अ प्युअर रॉ मटेरियल. ठीक आहे, लाईट वेट असते आणि ड्युरेबल लॉंग टाईमपर्यंत तो लॉंग लास्टिंग असते. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकलायझेशन ऑफ अ कॉटन टेक्सटाईल इज फाउंड आयदर इन अ कॉटन प्रोड्युसिंग रिजन ऑर नियर मार्केट. तर हे पण करेक्ट आहे, दोन्ही करेक्ट आहे. बोथ ए अँड आर द करेक्ट, बट आर अँड आर ऑल्सो आर जो आहे दॅट इज रिझन जो दिलेला गेलेला आहे तो पण करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला आहे की इन द फिजिकल मॅप ऑफ महाराष्ट्र सॉरी इंडिया, महाराष्ट्रीयन प्लॅट्यू जो आहे तो कोणत्या कलरनी डिनोट होते. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅट्यूज मेनली येलो कलरनी डिनोट केले जातात, प्लेन्स जे असतात ते ग्रीन कलरने डिनोट केले जातात आणि माउंटेन्स जे असतात ते ब्राऊन कलरनी डिनोट केले जातात. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की समर सोलिस्टिक जो आहे साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये कोणत्या टाइमला दिसून येते. तर आपल्याला माहिती आहे सन च्या अवतीभोवती जो आहे आपला अर्थ जो आहे रिव्हॉल्व करतो आणि त्याच्या रिव्हॉल्युशन मुळे आणि ॲज वेल एज अ रोटेशनमुळे जे आहे डिफरंट रिजनमध्ये डिफरंट अमाऊंट ऑफ अ सनलाईन एक्सप्लोजर होतो. तर त्याच्या अकॉर्डिंग ना आपण म्हणू शकतो इक्विनॉक्स आणि समर सोलेस्टिक किंवा विंटर सोलेस्टिकची कंडिशन राईज होते. ठीक आहे, तर जेव्हा सन जो असतो सनची हीट इक्वल अमाऊंटला पडते इन अ नॉर्थ हेमिस्फिअर, म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअर ॲज वेल एज अ साऊथ हेमिस्फिअरला, तर त्याला आपण म्हणतो इक्विनॉक्स. तर इक्विनॉक्स जे आहे ते मार्च 2021 वर्नल इक्विनॉक्स असते आणि ऑटोमल इक्विनॉक्स जे असते सप्टेंबरच्या टाइमला असते. जून आता जेव्हा जूनचा टाइम असतो ना तर मेनली नॉर्थन हेमिस्फिअरला ना अमाऊंट ऑफ सनलाईट जास्त मिळते, त्याच्यामुळे तिथं समर सॉलिस्टिक दिसून येते. ठीक आहे, 20 to 22 जूनच्या मध्ये असते. आणि जेव्हा डिसेंबरचा टाइम पिरियड असतो ना जेव्हा आपल्याकडे थंडी असते तर मेनली साऊथर्न हेमिस्फिअर वाला जो पार्ट असतो तो सनकडे असतो, त्याच्यामुळे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये गरमी असते. ठीक आहे, आणि त्याला आपण विंटर सॉलिस्टिक म्हणतो. ओके, ते डिसेंबर 21 to 22च्या टाइम पिरियडमध्ये असतं. तर इथं आपल्याला विचारलंय समर सॉलिस्टिक, तर समर सॉलिस्टिक जसं सांगितलंय 20 to 22च्या टाइम पिरियडमध्ये असतो, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो 21 जून इज अ करेक्ट आन्सर. आता इथे मेडिटेरियन रिजन
बद्दल सांगायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे मेडिटेरियन रिजन हा वाला रिजन येतो. इथे तुम्ही बघू शकता हा आफ्रिकन कॉन्टिनेंट झाला, हा आपला युरोप झाला, ठीक आहे, आणि इकडे आशिया वगैरे झालं. तर आपण इथं म्हणू शकतो आशिया इकडून. तर इथला हा जो रिजन आहे इकडचे रेड सीचा, इथे मेडिटेरियन सी वगैरे येते. तर हा वाला जो रिजन आहे मेनली मेडिटेरियन रिजनचे येते. ठीक आहे, इकडे कॅलिफोर्निया वगैरे एरिया येतो आणि त्याच्याबरोबर हा साऊथर्न पार्टवाला सेंट्रल चिली, इकडे वेस्ट अँड केप ऑफ साऊथ आफ्रिका आणि इकडचं वेस्टर्न अँड द साऊथर्न ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, हे सर्व रिजनमध्ये जे आहे मेडिटेरियन क्लायमेट दिसून येते. आणि जेव्हा आपण हे प्रेशर बेल्ट किंवा ट्रेड विंड्स बद्दल वाचणार तर तेव्हा आपल्याला माहिती पडेल की मेजरली ट्रेड विंड्स किंवा आपण जे म्हणू शकतो प्रेशर बेल्टचं शिफ्टिंग चालू असते मेडिटेरियन क्लायमेटिक रिजनमुळे. म्हणून आपला आन्सर येते शिफ्टिंग ऑफ अ प्रेशर बेल्ट आर मेनली रिझन फॉर फॉर्मिंग अ रेनफॉल इन अ मेडिटेरियन रिजन. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला दिलं आहे की ट्रेंचेस, ठीक आहे, दरार असे जे असतात, ठीक आहे, मेनली फॉर्म इन द कोस्टल रिजन ऑफ अ वेस्टर्न पॅसिफिक ओशन. ठीक आहे, पॅसिफिक ओशन वाला हा रिजनला ट्रेंचेस का दिसून येतात, ठीक आहे, त्यालाच त्याचं आपण म्हणतो पॅसिफिक ओशन वाला रिजनला आपण रिंग ऑफ फायर पण म्हणलं जातं. ठीक आहे, त्याचं रिझन आपण बघू. बिकॉज हे जे वेस्टर्न मार्जिन्स आहेत ना त्याच्यामध्ये सबडक्शन झोन्स आहेत खूप जास्त इन अ पॅसिफिक रिजन. आपल्याला माहिती आहे काही आपल्याला माहिती आहे ओशनिक आपल्याला माहिती आहे की प्लेट टेक्टॉनिक थिअरी ज्याने वाचली असेल त्याला चांगल्याने माहिती असेल की देर आर सर्टन अमाऊंट ऑफ अ प्लेट्स, ठीक आहे, कंटिनेंटल प्लेट्स जे आहे कंबाईन होतात विथ ओशनिक प्लेन्स वगैरे. त्याच्यामुळे जे आहे काही रिजनमध्ये ट्रेंचेस, काही रिजनमध्ये आपण म्हणू शकतो फोल्ड माउंटेन वगैरे फॉर्म होतात. ठीक आहे, कन्वर्जन बाउंड्रीज किंवा आपण म्हणू शकतो डायव्हर्जन बाउंड्रीज वगैरे. ठीक आहे, कन्व्हर्जन फोर्स, डायव्हर्जन फोर्स, त्याच्यामुळे जे आहेत काही लँडफॉर्म्स किंवा म्हणू शकतो आपण काही फीचर्स जे आहेत अर्थवर बनतात. आणि त्याच्यामधलं एक आहे ट्रेंचेस जे स्पेसिफिक ओशनमध्ये दिसून येतात आणि हे मेनली वेस्टर्न मार्जिनमध्येच दिसून येतात बिकॉज द सबडक्शन रिजन जे आहे मेनली या एरियामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे जे आहे आपण म्हणू शकतो की या रिजनमध्ये आपण काय म्हणते रिंग ऑफ फायर किंवा ओशनिक प्लेट मध्ये ट्रेंजेस वगैरे दिसून येतात. आणि सॉरी ओशनिक प्लेटमध्ये नाही, या पॅसिफिक ओशनमध्ये ट्रेंजेस दिसून येतात. आणि मरायना ट्रेंच जे आहे एक मेजर एक्झाम्पल आहे याचं. ओके, येस, आणि बाकी ऑप्शन्स का नाही आहेत. अलॉंग द वेस्टर्न बॉर्डर पॅसिफिक ओशन इज हॅज अ पॅरलल माउंटेन रेंज. ठीक आहे, तर माउंटेन रेंज जे आहे सर्टन माउंटेन रेंज जे आहे ते सबडक्शन झोनशी लिंक करतात पण ऑल माउंटेन रेंज डो नॉट लिंक विथ द सबडक्शन झोन. ठीक आहे, सबडक्शन झोन जे आहे मेजरली प्लेटच्या कोलिजन्समुळे वगैरे होतात. प्लेट्स ओशनिक प्लेट्स असो ओशन कन्वर्जन आपण म्हणू शकतो कॉन्टिनेंटल कन्वर्जन. ठीक आहे, हे जे आहे टर्म्स जेव्हा तुम्ही प्लेट टेक्टॉनिक थेरी वाचाल तेव्हा तुम्हाला सर्वांना चांगल्याला समजून येणार. ठीक आहे, सर्टन आता मी पूर्ण तर थेरी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, आपला जे मेन मोटिव्ह आहे या व्हिडिओचा तो दूर राहून जाईल. म्हणून सध्यासाठी लक्षात ठेवा प्लेट टेक्टॉनिक थेरी मेनली प्लेट्सच्या जे कन्वर्जन डायव्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्म जे आहे बाउंड्रीजमुळे वगैरे बनतात. ठीक आहे, काही प्लेट्स कन्वर्ज होतात, समर्ज होतात आणि त्याच्यामुळे वेरियस लँडफॉर्म फॉर्म होतात. आणि त्याच्यामधला एक आहे आपला पॅसिफिक रिंग ऑफ फायर आणि त्याचं मेजर आहे की वेस्टर्न बाउंड्रीजमध्ये पॅसिफिक ओशनच्या सबडक्शन झोन आहे आणि त्याच्यामुळे ट्रेंचेस वगैरे दिसून येतात. आता नेक्स्ट आहे इथे करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचे आहे. इन महाराष्ट्र नॉर्थ इन ऑर्डर फ्रॉम अ नॉर्थ मेजर हिल माउंटेन रेंजेस जे आहे ते सांगायचे, त्याच्याबद्दल काही डिटेल्स दिले त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे. तर तापी पूर्णा बेसिन जे आहे इट इज टू द साऊथ ऑफ द सातपुरा रेंजेस. ठीक आहे, तर हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर गोदावरी जे आहे सतमहल अजंता हिल्सच्या साऊथमध्ये फ्लो होते, हे पण बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट हिल जे आहे आणि भीमा हिल जे आहे, ठीक आहे, आणि भीमा हिल बेसिन टू इट्स साऊथ हा रॉंग आहे. त्याच्यानंतर शंभू महादेव हिल आणि कृष्णा रिव्हर बेसिन टू इट साऊथ हे पण रॉंग आहे. ठीक आहे, तर हे नॉर्थ टू साऊथ वाला रिजनचं इथं तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. हरिश्चंद्र बालाघाट रेंज, महादेव रेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर गोदावरी रिव्हर कुठून फ्लो होते, सातमहलच्या खालीन फ्लो होते. अजंठा रिव्हर नंतर इकडे पूर्णा वगैरे येते ट्रिब्युटरीज आपले. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वरती बघू शकतो सातपुडा रेंज. ठीक आहे, गिलगंड रेंज, गुमार हिल. ठीक आहे, महादेव हिल सॉरी महादेव नाही मुखेड हिल. ओके, हे झालं आपलं सर्व. आणि त्याच्यानंतर रिव्हर्स वगैरे कुठल्या कोणाच्या खाली फ्लो होतात ते आपण सर्व बघितलं. ठीक आहे,
आता सह्याद्री रेंज बद्दल सांगायचं आहे, आपला हा वेस्टर्न घाटवाला रिजन. ठीक आहे, तर सह्याद्री रेंज जी आहे मेनली इट इज नॉट स्ट्रेट बट ॲट मेनी प्लेसेस इट इज कर्व. ठीक आहे, स्ट्रेट नसून कर्व आहे. त्याचं रिझन काय आहे, त्याचं मेन रिजन आहे बिकॉज ड्यू टू द हेवी रेनफॉल इन द सह्याद्री रेंज हेवीली इरोजन होते आणि त्या इरोजनमुळे जे आहे कर्व शेव असा फॉर्म होतो. ठीक आहे, ते हा आपण बघू शकतो. हे आपली पूर्ण वेस्टर्न घाट किंवा सह्याद्री रेंज. ठीक आहे, कुठले कुठले रिजन कव्हर आहे आणि कुठले कुठले लोकेशन्स ते येतात हे एकदा तुम्ही बघून घ्या इथे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्फ्रेड वेबनार. ठीक आहे, ट्राय टू इस्टॅब्लिश अ पायोटेड रोल इन फॉलोइंग फॅक्टर कुठलं रिगार्डिंग इंडस्ट्रियल लोकेशन. ठीक आहे, तर त्यांनी असं म्हटलं होतं की ट्रान्सपोर्ट जो आहे तो मेन एक म्हणू शकतो पायोटेड रोल प्ले करते इन द सिलेक्शन ऑफ अ इंडस्ट्री लोकेशन. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट किती आहे त्याच्या हिशोबाने हे सर्व केलं जाते. आता आपलं नेक्स्ट आहे क्वेश्चन की कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रोबेबली सराउंडेड बाय द हॅमलेट. कॉम्पॅक्ट सेटलमेंट आर मोस्टली फाउंड इन द हिमालयन रिजन. ठीक आहे, तर हे दोन्ही रॉंग आहे. हिमालयन रिजन ऑब्व्हियसली माउंटेन रिजन आहे, तर कॉम्पॅक्ट कसं जवळजवळ थोडी ना प्लेसेस राहणार, मेनली आपण म्हणू शकतो दूर दूर घरं राहणार. तर कॉम्पॅक्ट तर हिमालयन रिजनमध्ये नाही आहे, तर सेकंड तर रॉंग आहे. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट सेटलमेंट आर मोस्ट प्रॉबेबली हॅमलेट. ठीक आहे, ते हॅमलेट नसतात. ठीक आहे, मेजर बिल्डिंग्स किंवा असे हे असतात हॅमलेट, स्मॉल हॅमलेट्स नसतात. ठीक आहे, छोटे झोपडी टाईप नसतात. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट आपली रॉंग आहे. ठीक आहे, हेच पॉईंट इथे दिलेले आहेत. आता आपण 2024 लास्ट आपलं इयर, तिथे दिलं आहे लॉंगेस्ट रिव्हर कुठली आहे युनायटेड स्टेटची, तर आपल्याला माहिती आहे मिसिसिपी रिव्हर. त्याच्यानंतर हे इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. तर बघा, लक्षद्वीप आयलँड जे आहे इट इज अ ग्रुप ऑफ आयलँड इन द अरेबियन सी. करेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे इकडे आपण जर असं बघितलं साऊथकडे, इकडे अरेबियन सी येते, आपल्या इथं बे ऑफ बेंगॉल येते. इकडे आपलं अंदमान आणि निकोबार रेंज येतात, सॉरी अंदमान आणि निकोबार आयलँड्स येतात, आणि इकडे आपलं लक्षद्वीप येते. ठीक आहे, आणि मग आहे अंदमान आणि निकोबार आयलँड लोकेटेड इन बे ऑफ बेंगॉल, हे पण आपलं करेक्ट आहे. इंडिया हॅज अ नॅचरल लँड बाउंड्री विथ पाकिस्तान ॲज वेल एज बांगलादेश. आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. इकडे आपला काश्मीर वगैरे वगैरे भाग येते, इकडे आपलं पाकिस्तान येते. आणि आपण जेव्हा इकडे नॉर्थ ईस्टकडे जातो, ठीक आहे, गंगा वगैरे इकडे फ्लो होते, त्या टाइमला या साईडला इकडे आपला बांगलादेशी डिझाईन येतो. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली लँड बाउंड्रीज पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आपण शेअर करतो, हे पण करेक्ट आहे. तर आपलं रॉंग आन्सर येते बी, दॅट इज इंडियन मॅरिटाईम बाउंड्री इज अ 12 नॉटिकल माईल फ्रॉम द कोस्ट. हा आन्सर आहे रॉंग. इंडियाची जी मॅरिटाईम बाउंड्री आहे इट इज अ 12, हे रॉंग का आहे त्याचं रिझन बघा. वाईल 12 नॉटिकल बाउंड्री जी आहे इट इज अ टेरिटोरियल लिमिट. इंडियन मॅरिटाईम बाउंड्री जी आहे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या एरियामध्ये पण पाऊस होते. ठीक आहे, तर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, टेरेस्ट्रियल झोन, त्याच्यानंतर आपण काय म्हणते कुठल्या रेंजपर्यंत नॅचरल बाउंड्रीज आहे, हे सर्व जे आहे आपण जॉग्राफीच्या लास्टचे जे लेसन्स आहेत ना NCERT मध्ये, हे सर्व तिथे मेन्शन केलेलं आहे. एक फिगर पण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, हे आपलं टेरिटोरियल सी 12 नॉटिकल माईल, पुरा 12 नॉटिकल माईल नंतर आपलं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन येते. ठीक आहे, काही नॅशनल बाउंड्रीजमध्ये आपलं एअरप्लेन फ्लो होऊ शकते. मग काही नंतर जे आहे इंटरनॅशनल एअरप्लेनचं म्हणजे रेग्युलेशन येऊन जाते. त्याच्यानंतर डीप सी वाला पण पॉईंट एक येऊन जाते. हे पूर्ण एक फिगरच आहे, ते एकदा तुम्ही बघून घेतले की तुम्हाला चांगल्याने लक्षात येऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रेनेज पॅटर्न कुठलं कुठलं मिळते महाराष्ट्रामध्ये, तर ड्रेंट्रिक, पॅरलल ॲज वेल एज इनडेफिनेट ड्रेनेज, हे तिन्ही टाईप ऑफ ड्रेनेज सिस्टीम जे आहे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं दिसून येतात. बिकॉज महाराष्ट्रामध्ये डायव्हर्स जे आहे लँडफॉर्म असल्यामुळे, आणि हे जे टेरेस ड्रेनेज आहे ते महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये नसल्याचं रिझन आहे. ठीक आहे, इट इज नॉट प्रिव्हिलेंट इन महाराष्ट्र ओव्हरऑल ड्यू टू इट्स लेस माउंटेनस काय म्हणते फॅक्टर. त्याच्यानंतर इथे सेटलमेंटबद्दल आहे. डिस्पर्स सेटलमेंट इज मेनली फाउंड इन द हिली एरिया, ग्रासलँड, डेन्स फॉरेस्ट ड्यू टू दिस फिजिकल अँड वेल एज इन्व्हायरमेंटल अनफेवरेबल कंडिशन. बरोबर आहे. हिली रिजन आहे, ग्रासलँड आहे, तर सेटलमेंट डिस्पर्स राहणार, दूर दूर राहणार, हे बरोबर आहे. पॉईंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस आर आयसोलेटेड, इथं तुम्ही बघू शकता फिगरमध्ये आयसोलेटेड आहे दूर दूर असल्यामुळे. त्याच्यानंतर ड्यू टू द रिव्हर, माउंटेन रेंज, रोड, आणि त्याच्यानंतर काय आहे रेल्वे लाईन क्लस्टर फार अवे फ्रॉम इच अदर, हे पण बरोबर आहे. सेटलमेंट जे आहे इन प्लेन ॲज वेल एज अ फर्टाईल सॉइल इन इंडिया, म्हणजे दिस टाईप ऑफ सेटलमेंट आर फाउंड इन द प्लेन अँड अ फर्टाईल सॉइल इंडिया नाही, मेनली ना माउंटेनस रिजन वगैरे ते मेनली भेटते. त्याच्यानंतर आहे फायनल सेन्सस 2011,
ठीक आहे. मुंबई सब रिजन डिस्ट्रिक्ट हॅड द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी इन महाराष्ट्र, तर हे करेक्ट पॉईंट आहे. आणि फायनल सेन्सस 2011च्या अकॉर्डिंग कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इज अ 5th मोस्ट डेन्सली पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, तर इट इज अ फॉल्स. ठीक आहे. हे स्टॅटिक पॉईंट आहे. 2011च्या सेन्ससवर खूप जास्त प्रश्न विचारला जातात, तर आपल्याला मेजर याचे जितके पण फॅक्ट्स आहेत ते आपल्याला माहिती राहायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे चंद्रपूर डिस्ट्रिक्टबद्दल विचारलेलं आहे. कोल कुठल्याही रिजनमध्ये मिळते, तर बेसिकली बघितलं तर कोल जे आहे इट इज मेजरली फाउंड इन तेलवासा रिजन इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. तर आन्सर येते हा एक येऊन जाणार. त्याच्यानंतर यस भंडारा बंदार. ठीक आहे. हे मेजरली इथे नाही आहे. घोगुस आणि वनी हे तिन्ही पण आन्सर नाही आहे. सॉरी इथे तेलवासा इज आन्सर, मग इथे ऑप्शन्स तसे पण नाही आहे. तर प्लीज एकदा तुम्ही याचं मला आन्सर सांगा करेक्टवालं. ठीक आहे. मला पण इथं थोडं कन्फ्युजन आहे. मीने पॉईंट्स वेगळे मेन्शन केले आहेत आणि आन्सर थोडं मॅच नाही होत आहे. ठीक आहे ऑप्शन सोबत. सो एकदा मला याचा आन्सर तुम्ही डेफिनेटली कमेंटमध्ये द्या. त्याच्यानंतर इथे आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सेडिमेंटरी रॉक. तर काही स्लाइड पहिलेच मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवले होते की सेडिमेंटरी रॉक्स जे असतात मेनली ब्रिटल इन नेचर असतात, लेअर बाय लेअर असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो दे आर नॉट ह्यूज ॲज वेल ॲज दे आर नॉट दॅट हार्ड. ठीक आहे. तर हे आहे ते आपला आन्सर. ठीक आहे. इथे जसं दिलं आहे बघा, मेनली दे आर इन लेअर फॉर्म, सॉफ्ट आणि पोरस असतात. मेनली ते आहे वेदरिंग आणि इरोजनमुळे ते बनलेले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इंटेन्सिव्ह सबसिस्टन ॲग्रिकल्चरबद्दल पॉईंट्स दिलेले आहेत. त्याच्यामधलं कुठलं पॉईंट बरोबर आहे ते इंटेन्सिव्ह सबसिस्टन ॲग्रिकल्चर जे आहे ते रिक्वायर्ड करते वास्ट साईज ऑफ अ फार्म. ठीक आहे. तर हे आपला आन्सर येऊन जाते सी. ओके. बाकी हे जे फीचर्स आहेत ना ते डझंट डील विथ द इंटेन्सिव्ह सबसिस्टन ॲग्रिकल्चर. इंटेन्सिव्ह सबसिस्टन ॲग्रिकल्चर जे आहे इट इज कॅरेक्टराइज बाय द स्मॉल प्लॉट ऑफ अ लँड, जहाँ पे फार्मर जे आहे ठीक आहे इट कॅन कॅरी आउट वेरियस म्हणजे लँड लेबर वगैरे लावून क्रॉप वगैरे ते कल्टिवेट करू शकतात. ठीक आहे. तो सॉरी इथे नॉट अ कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. तर इंटेन्सिव्ह जे आहे त्याला स्मॉल प्लॉट ऑफ लँड लागते, तर वास्ट फार्म म्हणजे वास्ट लँड लागते, हे त्याचं रॉंग आहे. त्याच्यानंतर हे मॅच द पेअर आहे. इयर दिला आहे आणि डेट रेट दिलेली आहे. मॅच द पेअर आपण करलो तर आपला आन्सर हा येते. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पॅटर्न ऑफ अ अर्बन सेटलमेंट. ठीक आहे. तर अर्बन सेटलमेंटचा पॅटर्न कुठला नाही आहे, डिस्पर्स सेटलमेंट नाही आहे. डिस्पर्स सेटलमेंट तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं असं असते. ठीक आहे. सिटीजमध्ये मोस्टली इतके दूर दूर घरं नसतात, कॉम्पॅक्ट सेटलमेंट असतात सिटीजमध्ये. ठीक आहे. सिटीज दॅट इज अर्बन एरियामध्ये. म्हणून आपलं विच ऑफ द नॉट पॅटर्न इज नॉट फॉलोड इन द अर्बन सेटलमेंट, इट इज अ डिस्पर्स पॅटर्न. ठीक आहे. चेकबोर्ड पॅटर्न म्हणून मेनली दिसून येते. ठीक आहे. ग्रीड सारखे लेआउट्स वगैरे असतात. सर्क्युलर पॅटर्न पण दिसून येते कुठल्या रिजन्समध्ये. ठीक आहे. जसं की हिस्टोरिकल लँडमार्क प्लेसेस किंवा म्हणजे हिस्टोरिकल लँडमार्क वॉटर एरियाज बॉडीज. ठीक आहे. त्याच्या रिजनमध्ये मेनली सर्क्युलर पॉईंटने आपण बघू शकतो सेटलमेंट. त्याच्यानंतर लिनियर्स तो ऑब्व्हियसली असतात. लिनियर इकडे घर असतो इकडे घर असतो. ठीक आहे. लिनियर फॉर्मॅटमध्ये तर असतातच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ट्रिब्युटरी ऑफ अ रिव्हर सिंधू. ठीक आहे. सिंधूची कुठली ट्रिब्युटरी नाही आहे, हे सोन. सिंधूच त्याचाच आपला अर्थ आहे इंदस. ठीक आहे. आपण आधीच बघितलं होतं चेनाब, बियास, रवी, सतलज वगैरे हे जे आहेत इंदसचे ट्रिब्युटरी आहेत. सिंधू जे सोन जे आहे इट इज नॉट द ट्रिब्युटरी ऑफ इंदस. ओके. आणि दॅट्स इट. आपण पूर्ण जे आहे डिस्कशन कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल आणि प्लीज लाईक पण करा. आणि काही करेक्शन्स असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगू शकता. सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन थँक्स फॉर वॉचिंग.